श्रोताहो नमस्कार. आपण ऐकत आहात हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे नियामक मंडळाचे सदस्य आणि विश्वस्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक माननीय श्रीयुत अनंतराव हरिभाऊ जोशी यांची ज्येष्ठ मुलाखतकार सौ वैदेही कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. आणि यामध्ये आज आपण जाणून घेणार आहात माननीय डॉक्टर हेडगेवार यांच्या संकल्पनेतून संघविचार याविषयी. तर ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. श्रोते नमस्कार. सत्संग या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या मालिकेमध्ये संघ शताब्दीच्या निमित्तानं संघाच्या स्थापनेपासूनची वाटचाल, त्यातले विविध आयाम, अशा विविध विषयांवर आपण चर्चा करत असतो. आज या मालिकेमध्ये संघविचार डॉक्टर हेडगेवार यांच्या संकल्पनेतील या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत श्रीयुत अनंतराव जोशी. ते डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणेचे विश्वस्त आहेत. संघाचे अगदी लहानपणापासूनचे स्वयंसेवक आहेत आणि व्यवस्थापन या विषयावर ते विविध ठिकाणी व्याख्यानं देत असतात. असं एक अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्यासोबत या विषयावर चर्चा करण्यासाठी आलेलं आहे. जोशी साहेब नमस्कार. या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. आज यामध्ये आपण जे शब्द आपण अलीकडच्या काळामध्ये नेहमीच ऐकत असतो, म्हणजे संघाची जी मूलभूत तत्त्वं आहेत, मूलभूत संकल्पना आहेत, तर या सगळ्या संकल्पना डॉक्टर हेडगेवार यांच्या नजरेत कशा पद्धतीनं होत्या किंवा त्यांनी त्याबद्दल कसा कसा विचार केलेला होता याविषयी चर्चा करणार आहोत. पण सुरुवातीला एक गोष्ट आपल्याला जाणून घ्यायला आवडेल की संघाची स्थापना 26 सप्टेंबर 1925ची. तर साधारण तो स्वातंत्र्यपूर्व असा काळ होता. पण एकूणच त्या काळातली राजकीय सामाजिक परिस्थिती कशा पद्धतीची होती, तर ते सुरुवातीला सांगितलं तर पुढचे मुद्दे समजून घ्यायला आपल्याला सोपं जाईल. आपण त्यावेळच्या परिस्थितीचा जर का साकल्याने विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की ब्रिटिश सत्ता पूर्णपणाने दृढमूल झालेला असा तो कालखंड होता. त्याच्या थोडासा आधीचा आपण विचार केला तर 1001 वर्षाचा मुसलमानी अंमल, त्याच्यानंतरचा ब्रिटिश राज्यकर्त्यांचा अंमल, असा 1200 वर्ष संपूर्ण भारत हा पारतंत्र्यामध्ये होता. या पारतंत्र्याचे दृश्य स्वरूपातले जे परिणाम होते ते डॉक्टर हेडगेवारांच्या काळामध्ये प्रकर्षाने जाणवू लागलेले होते. म्हणजे हिंदू समाज हा पूर्णपणाने आत्मविस्मृत अशा अवस्थेमध्ये होता. त्याचं संपूर्ण खच्चीकरण झालेलं होतं. त्याने आत्मविश्वास घालवलेला होता. दुसरं एक वैशिष्ट्य असं होतं की परंपरागत रीतीने जर का विचार केला तर हिंदू समाजाची विचार करण्याची पद्धत ही मोक्षप्रधान अशी पद्धत होती. तो व्यक्तिकेंद्रित असा विचार करणारा समाज होता. म्हणजे वैयक्तिक किंवा सामूहिक कर्तृत्वावरती विश्वास न ठेवता येणाऱ्या अवतारावरती विश्वास ठेवणं, अशा प्रकारची एक विचित्र मानसिकता हिंदू समाजाची होती. आणि अशा हिंदू समाजामध्ये एक नवचैतन्य जागृत करायचं, त्याला त्याचा गौरवास्पद इतिहासाचं स्मरण करून द्यायचं, त्याला आत्मप्रचिती त्याला येईल अशा प्रकारचे संस्कार त्याच्यावरती करायचे आणि एक बलाढ्य संघटन उभं करायचं, असे विचार डॉक्टर हेडगेवारांच्या मनामध्ये होते. त्यावेळेला आपण अजून एक महत्त्वाचा विचार लक्षात घ्यायला पाहिजे की स्वातंत्र्यापूर्वीचा काळ असल्यामुळं साहजिकपणाने अखंड भारत असणारा तो काळ होता. आणि त्यावेळची जर का आपण लोकसंख्येचा विचार केला तर सुमारे 30-35 कोटी अशी लोकसंख्या आणि संपूर्ण आजचा बांगलादेश, पाकिस्तान सामावला जाईल असं अखंड भारताचं क्षेत्रफळ होतं. हिंदूंची ही विपन्नावस्था लक्षात घेता अशा प्रकारे निद्रिस्त हिंदू समाजाला जागृत करणं, त्याला मोहनिद्रेतनं बाहेर आणणं आणि त्याचं संघटन करणं हे अत्यंत आव्हानात्मक असं कार्य होतं. आणि मग याच हे जे कार्य होतं ते पुढे नेण्यासाठी मग संघाची स्थापना त्यांनी केली ना? बरोबर, अगदी बरोबर. मग संघ स्थापनेच्या वेळेला काही वेळेला कसं असतं, ही सगळी पार्श्वभूमी जरी असली तरी काही तत्कालीन निमित्त घडत असतात. तर असं काही घडलं का की ज्यातून ही संघटना उभी करावी असं डॉक्टरांना वाटलं? आपण असा विचार केला तर जे महापुरुष असतात की नंतरच्या काळामध्ये त्यांची योग्यता आपल्याला समजायला लागते. एक अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की नेमकी संघाची स्थापना कधी करावी, का करावी, याचा जो आरंभ बिंदू असेल तो डॉक्टर हेडगेवारांच्या मनात नेमका कधी आला हा आपण अंदाज बांधायला पाहिजे. परंतु त्यांचं जर का पूर्वचरित्र आपण बघितलं तर तत्कालीन राजकीय सामाजिक परिस्थितीचा संपूर्ण अभ्यास आणि त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे डॉक्टर हेडगेवार हे जन्मजात देशभक्त होते. म्हणजे शालेय जीवनापासून
त्या उदाहरणांमध्ये मी जात नाही फारसा खोलामध्ये, परंतु अशी अनेक उदाहरणं आहेत की त्यांची देशभक्ती त्याच्यातनं प्रतीत व्हावी. ब्रिटिश सत्तेबद्दलचा राग त्यांच्या वर्तनातनं लोकांना जाणवावा, म्हणजे किशोरावस्थेपासनं. या अवस्थेनंतर ते कलकत्त्याला गेले. ते वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेले आणि जन्मजात देशभक्त असं मी जे वर्णन केलं त्यामुळे तिथं क्रांतिकारकांच्या समूहामध्ये ते सहभागी झाले. तिथल्या अगदी कोअर ग्रुपमध्ये डॉक्टर हेडगेवारांनी काम केलेलं आहे. म्हणजे आपण जर का त्यावेळची राजकीय परिस्थिती बघितली तर 2 विचारधारा महत्त्वाच्या होत्या. काँग्रेसमधल्याच 2 विचारधारा, एक मवाळ पक्ष, एक जहाल पक्ष. म्हणजे एक क्रांतिकारकांचा मार्ग झाला, काँग्रेसच्या याच्यामधले एक जहाल आणि मवाळ असे 2 मार्ग झाले. आणि लोक चळवळीचा टिळकांनंतर जो निर्माण झाला नंतरच्या काळामध्ये, म्हणजे विशेषतः 1920 नंतर, तो लोकसंघर्षाचा महात्मा गांधींचा मार्ग. स्वतः डॉक्टर हेडगेवार हे क्रांतिकार्यामध्ये सहभागी झाले. नंतर ते नागपूरला आले आणि आजन्म ब्रह्मचर्य पाळून समाज सेवा करण्याचा निश्चय त्यांनी केला. आणि वयाच्या 30 नंतर 35 नंतर त्यांनी संघ स्थापना केली ना. बरोबर. इतक्या वर्षांचा जो काही अभ्यास असेल तोही त्याच्या मागे असेल. अगदी बरोबर. म्हणजे मी आता सांगितलं तसा क्रांतिकार्याचा अनुभव, ते स्वतः काँग्रेसचे उत्तम कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते. त्यातला संघटनात्मक अनुभव त्यांच्याकडे होता. त्यांच्या असं लक्षात आलं की तत्कालीन जे स्वातंत्र्याचं उद्दिष्ट आहे त्याच्या पलीकडे जाऊन आधुनिक राष्ट्रवादाशी सांगड घालून जर का आपलं स्वातंत्र्य मिळवायचं असेल आणि ते टिकवायचं असेल, मुख्य नुसतं मिळवणं महत्वाचं, जर का टिकवायचं असेल दीर्घकाळ, तर आपल्याला काहीतरी वेगळ्या मार्गाने जायला लागेल. हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता. तर ह्या 4ही मार्गांचा उपयोग दीर्घकालीन प्रवासासाठी उपयुक्त ठरणार नाही असं त्यांच्या मनामध्ये खळबळ माजलेली होती. आणि मला असं वाटतं अभ्यासक म्हणून की यातनं संघ स्थापनेच्या निर्णयापर्यंत ते आले. फक्त मी आधी सांगितल्यानुसार तो क्षण कुठला होता हे डॉक्टर हेडगेवारच सांगू शकणार, कारण अनेक वर्ष त्यांचं चिंतन याच्यामध्ये झालं. वैचारिक बैठक पक्की झाल्यानंतर मग 1925 सालच्या विजयादशमीच्या मुहूर्तावरती आपण आता म्हणलात तसं संघाची स्थापना झाली. हा संघाची ही पूर्वपीठिका आहे. पण आता त्यावेळेला स्वातंत्र्यपूर्व काळ होता. महात्मा गांधीजींचा त्यावेळेला म्हणजे कार्यकाळ त्याच वेळेला होता. 1920चं त्यांचं आंदोलन असेल. मग अशा वेळेला काँग्रेस त्यावेळेला एक बलाढ्य किंवा एक काय म्हणतात ते बलशाली असं हे देशाचं स्वातंत्र्य मिळवायला काँग्रेस हाच पर्याय आहे असं एक होतं. आणि काँग्रेसच्या चळवळीत अनेक जण सहभागी होते. मग अशा वेळेला ती चळवळ असताना संघाची स्थापना का केली असेल त्यांनी? मी तुम्हाला अजून एका विचारधारेचा उल्लेख करायला पाहिजे की महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि सावरकर हे जे 3 महापुरुष आहेत यांना डॉक्टर हेडगेवार हे समकालीन होते. त्यामुळे डॉक्टर मुंजांच्या माध्यमातून हिंदू राष्ट्राच्या विचाराशी त्यांचा संबंध आलेला होता. क्रांतिकारकांच्या चळवळीच्या निमित्ताने देखील आलेला होता. परंतु यातलं जे तत्कालीन उद्दिष्ट आहे ना की स्वातंत्र्याची प्राप्ती करणं, या उद्दिष्टाच्या पलीकडे जाऊन जर का समाजाचा पूर्ण भावपिंड जर का बदलायचा असेल तर त्याला वेगळ्या प्रकारची कार्यशैली आपण अनुसरायला पाहिजे. त्याच्यासाठी लोकांवरती वेगळ्या प्रकारचे संस्कार करायला पाहिजेत आणि एक संघटित, सामर्थ्यशाली, आत्मनिर्भर, एकात्म, समरस अशा प्रकारचा समाज निर्माण करायचा असेल तर हा तत्कालीन चळवळीतनं, लोकसंघर्षातनं हा निर्माण होऊ शकत नाही. त्याच्यासाठी दैनंदिन संस्कारांची व्यवस्था असेल अशा प्रकारची वेगळ्या प्रकारची कार्यशैली आपल्याला तयार करावी लागेल, हे डॉक्टरांचं चिंतन होतं. यातनं संघाची स्थापना झाली. म्हणजे संघ स्थापनेमागचा उद्दिष्ट हा जर का नजीकच्या उद्दिष्टाचा, स्वातंत्र्याचा अपवाद सोडला तर कोणतंही दीर्घकालीन उद्दिष्ट डॉक्टर हेडगेवारांनी हिंदू समाजासमोर ठेवलेलं नव्हतं. त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की जसा जसा हिंदू समाज संघटित होत जाईल तसा तसा आपल्या समोरचे प्रश्न सोडवण्याचं अंगभूत सामर्थ्य त्या समाजामध्ये निर्माण होईल, हे डॉक्टरांचं चिंतन होतं. आता तुम्ही म्हणालात की संस्कार घडवणं हा त्यांचा मुख्य गाभा होता. म्हणजे की चळवळ न करता संस्कारक्षम, संस्कारप्रधान पिढी घडवणं, संस्कारप्रधान समाज घडवणं आणि ह्याच्यासाठी दैनंदिन व्यवस्था. मग ही दैनंदिन व्यवस्था ही शाखेच्या माध्यमातून केली गेली ना. मग ती कशी केली गेली? आता आपण जर का विचार केला तर डॉक्टरांनी कसं केलं त्याच्यामध्ये की मला संपूर्ण समाज संघटित करायचा आहे, सामर्थ्यशाली करायचा आहे, त्याच्यामध्ये राष्ट्राभिमान निर्माण करायचा आहे. हे जर का करायचं असेल तर कसं मला करावं लागेल? तर हिंदू समाजाची त्यावेळची जी विवेकशी स्थिती आहे ती जर का लक्षात घेतली तर तो जात, भाषा, प्रांत, धर्म असा सगळा विभाजित झालेला होता. म्हणजे एकात्म हिंदू समाज अस्तित्वातच नव्हता, शतकानुशतका अस्तित्वात नव्हता. दुसरी हिंदू समाजाची अशी अडचण होती की राजकीय नियंत्रण हातातनं सुटून अनेक शतकं लोपलेली होती. म्हणजे आधीचा मुसलमानी अंमल, नंतरचा ब्रिटिश अंमल,
त्यामुळं राजकारणामधले स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता देखील हिंदू धर्म हरवून बसलेला होता. खरं. अशा परिस्थितीमध्ये एक अशी संघटना आपण निर्माण करायला पाहिजे की ज्याच्यामध्ये जातीभेदाच्या पलीकडे जाऊन आम्ही बंधू आहोत या भावनेतनं सगळा समाज एकत्र येईल आणि वैयक्तिक व्यक्तिपूजक न राहता सामूहिक शक्तीच्या बळावरती समाजामध्ये अपेक्षित असणारं परिवर्तन त्याला करता येईल, हा विचार त्याच्या मागचा होता. म्हणजे व्यक्तिकेंद्रीय अशी व्यवस्था न राहता सामूहिक संस्कार त्याच्यातनं घडावेत, सामूहिक शक्ती त्याच्यातनं निर्माण व्हावी. ती शक्ती जी आहे ती संस्कारित असावी, ती उन्मार्गगामी असता कामा नये, ती पाशवी असता कामा नये. कारण इतर ठिकाणचा, इतर राष्ट्रांचा जो अनुभव आहे ना, की ज्यावेळेला संघटित शक्ती तयार होते, जर का आपण सगळ्या जगाचा जर का आपण विचार केला तर जगाच्या इतिहासामध्ये असे प्रसंग आहेत की ज्या वेळेला संघटित शक्ती निर्माण झाली त्या वेळेला ती वेगळ्या मार्गाने तिचं पुढचं मार्गक्रमण झालं. म्हणजे जर का आपण अरबांचा विचार केला तर अरब जेव्हा संघटित झाले तेव्हा संपूर्ण जगाचा विध्वंस होण्याची वेळ आली. ज्यावेळेला ब्रिटिश संघटित झाले त्याने त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळायचा नाही असं वर्णन केलं जायचं, पण संपूर्ण जगामध्ये भांडवलशाही माध्यमातून त्यांनी लूट केली जगाची. ज्या वेळेला हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझी संघटित झाले तेव्हा पुन्हा एकदा जगाचा विध्वंस झाला. तर अशा प्रकारचं संघटन शक्ती डॉक्टर हेडगेवारांना अपेक्षित नव्हती. तर हिंदू परंपरेतनं आलेली संस्कारित अशा प्रकारची आणि ज्याच्यामध्ये जी मंगल असेल, जिच्यामध्ये विश्वबंधुत्व असेल, जी भारताचा तो उद्धार करेलच परंतु समर्थ झाल्यानंतर विश्वाच्या देखील कल्याणाचा विचार करेल. त्यामुळे व्यक्तीपासून व्यक्ती, समाज म्हणजे समष्टी, राष्ट्र आणि सृष्टी, त्याच्या आधी विश्व, अशा प्रकारची एक संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये होती. हा विचार अत्यंत व्यापक होता. हा विचार विध्वंसक नव्हता, हा सकारात्मक विचार होता. म्हणजे जागतिक संघटनात्मक जर का गोष्टींची आपण तुलना केली तर डॉक्टर हेडगेवारांचा हा विचार हा अतिशय मंगलमय असा विचार होता, कल्याणकारी असा विचार होता आणि इतर विचारधारांपेक्षा खूप वेगळा अशा प्रकारचा हा विचार होता. म्हणजे एकूणातच मला वाटते की व्यक्ती, समाज आणि राष्ट्र अशा तिन्ही घटकांना एकत्रित बांधणारी अशी त्यांची विचारधारा होती किंवा त्याच्यातूनच या दैनंदिन शाखांची त्यांनी सुरुवात केली, रचना केली. बरोबर. बोला नाही पुढे. आता कार्यपद्धतीवर जर का आपल्याला बोलायचं असेल तर साधारणपणे संघाबद्दल ज्यांना माहिती आहे थोडीफार, त्यांच्या असं मनामध्ये येतं की संघाच्या सगळ्या शाखा उड्यावरती चालतात, मैदानावरती चालतात. म्हणजे पूर्ण पारदर्शकता त्याच्यामध्ये असते. तटस्थपणाने बाहेरून बघणाऱ्या माणसाला काय दिसतं की काही मुलं खेळ खेळतायत, मग एखादं गाणं किंवा पद्य म्हणतायत, काहीतरी त्यांना देशभक्तीच्या गोष्टी सांगितलेल्या जात आहेत, तिथं एक भगवा ध्वज लावलेला आहे, मग नंतर प्रार्थना होते. संघ विक्र ही जर का अज्ञ लोकांना माहिती असेल तर त्यानंतर संघाची शाखा संपते. हे संघाचं बाह्य स्वरूप बाहेरच्या माणसाला, ज्याला कुतूहल आहे संघाबद्दल, त्याला जाणवत असतं. साहजिकपणाने त्याच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की तुम्ही राष्ट्रामध्ये एकात्म भावना निर्माण करायची, राष्ट्रभावनेने सगळा समाज संघटित करायचा, प्रेरित करायचा, या कार्यशैलीतनं हे कसं काय साध्य होईल, हा विचार कुठल्याही माणसाच्या मनामध्ये येईल. त्यामुळे त्याचा जर का आपण विचार केला तर अप्रत्यक्ष रीतीने हा जो संस्कार संघ शाखेच्या माध्यमातून केला जातो त्याच्यामागे डॉक्टरांची जी दूरदृष्टी होती ती एका अर्थाने क्रांतदर्शी प्रतिभा, ऋषीदृष्टी असं आपण ज्याला म्हणू, अशा प्रकारची दृष्टी होती. म्हणजे थोडंसं जर का उलगडून सांगायचं झालं तर संघाचं बाह्य स्वरूप जे आहे ना ते असं लष्करी धर्तीचं असं वाटतं. म्हणजे त्याच्यामध्ये शिबिरं असतात, घोष असतं, संचलन असतं, परंतु याच्यातनं एक सामूहिकतेचा संस्कार सगळ्या लोकांच्या मनावरती होतो. संघामध्ये अजून 3 संस्कार डॉक्टर हेडगेवारांनी अंतर्भूत जे केले ते फार महत्त्वाचे आहेत. म्हणजे पहिला, ही भारतभूमी ही माझ्या माते समान आहे, म्हणजे राष्ट्राच्या प्रती निरतिशय अभिमान, हा पहिला संस्काराचा भाग होता. दुसरा भाग, त्याच्यावरती आपण पुढं थोडंसं सविस्तर बोलू, की भगवा ध्वज हे एक प्रेरणास्थान डॉक्टरांनी निर्माण केलं. तिसरं, संघातली प्रार्थना, त्याच्यावरती थोडंसं नंतरच्या टप्प्यात आपण बोलू. त्याच्यातले शब्द जर का लक्षात घेतले तर ही 3 जी श्रद्धास्थानं सामूहिकरित्या लोकांच्यावरती परिणाम करत होती. हे फार महत्त्वाचा संस्कार संघाच्या माध्यमातून होत होता. आता आपण असा विचार केला की एक समाजात एकात्म भाव निर्माण करणं ही तशा प्रकारची एक काल्पनिक अशी कल्पना आहे, अमूर्त कल्पना आहे. या अमूर्त कल्पनेतनं समाजाला एकत्रित आणणं, की जो धर्मप्रधान समाज आहे, वर्षानुवर्षाचे धार्मिक संस्कार त्याच्यावरती झालेले आहेत, तो संस्काराचा त्याचा भावपिंड बदलून राष्ट्रभावना त्याच्यामध्ये केंद्रस्थानी आणणं हे अत्यंत आव्हानात्मक होतं. हे डॉक्टरांनी केलं. ते देखील कसं केलं तर संघाचं काम करत असताना तुला काहीच मिळणार नाहीये, म्हणजे पारलौकिक मोक्षाची देखील हमी संघ कार्यकर्त्याला दिली जात नाही. म्हणजे संघाचं काम करायचं म्हणजे जास्तीत जास्त स्वतःचं अर्पण करायचं, हा संस्कार निर्माण करणं हे संघाचं सामर्थ्याचं. गीतेतलं कर्मयोग प्रत्यक्षात आणणं. तुम्ही हा फार चांगला शब्द वापरला. मी त्याचं वर्णन मला करायची इच्छा होती की लोकमान्य टिळकांनी त्या काळामध्ये निष्काम कर्मयोगाचा उल्लेख केला.
खरं. यातल्या 2 गोष्टी मला सांगायला फार आवडेल. म्हणजे डॉक्टर हेडगेवारांनी इतका बारकाईने विचार केला की त्यातनं निष्काम या शब्दाच्या जागेवरती राष्ट्रार्थ कर्मयोग अशा प्रकारचा संस्कार त्यांनी संघ माध्यमातून आणला. दुसरा, शिवजयंतीचा उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला. त्याला महत्व आहे त्याला. हो. परंतु डॉक्टर हेडगेवारांची विचक्षण बुद्धी जर का आपण लक्षात घेतली तर त्यांनी संस्काराच्या दृष्टीने हिंदू साम्राज्याचा उत्सव सुरू केला की ज्या दिवशी शिवछत्रपतींना 1674 साली जो राज्याभिषेक शिवराज्याभिषेक झाला हा एक युग परिवर्तनाचा अशा प्रकारचा संस्कार होता. त्यामुळे संघाच्या रचनेमधले जे 6 उत्सव आहेत त्याच्यामधला हिंदू साम्राज्य दिनाचा उत्सव हा या मृतप्राय समाजामध्ये एक नव्या प्रकारची विजयाकांक्षा निर्माण करण्यासाठी आणि प्रेरणा निर्माण करण्यासाठी डॉक्टरांनी अंतर्भूत केला. अजून महत्वाचं असं आपण जर का बघितलं तर पारंपरिक हिंदू धर्माचं पुनरुज्जीवन डॉक्टरांना करायचं नव्हतं. त्यामुळे संघाच्या व्यवस्थेमध्ये कुठलेही धार्मिक प्रतीक चिन्ह तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे मंदिर आहे, मठ आहे, कीर्तन आहे, प्रवचन आहे, नवस बोलले जात आहेत, पूजा अर्चा होतीये. फक्त भारत माता समोर असते, फक्त भगवा ध्वज समोर आहे की ज्याला सांस्कृतिक महत्व आहे. ते त्यागाचं प्रतीक आहे, शौर्याचं प्रतीक आहे. भारत माता हीच आमची माता हा संस्कार आहे आणि संघाची प्रार्थना आहे. म्हणजे जे काही मागितलेलं आहे ते देशासाठी मागितलेलं आहे. फक्त संघाच्या प्रार्थने जर का आपण विचार केला, परम वैभवम नेतुम एतत् स्वराष्ट्रम, आणि 5 गोष्टी प्रार्थनेमध्ये मागितलेल्या आहेत. म्हणजे ते शील मागितलेले आहे, सामर्थ्य मागितलेले आहे, हे कंटका किरण मार्ग आहे, वीरव्रत मागितलेलं आहे. त्याच्यामुळं त्या वीरव्रतावरनं जाण्याचं ज्ञान मला मिळू दे असं दिल्याने अक्षय ध्येयनिष्ठा मागितलेली आहे. या 5 मागण्या वैयक्तिक नाही आहेत, त्या राष्ट्रकार्यासाठी अशा मागण्या आहेत त्या. म्हणजे हा आपल्याला जे सकृतदर्शनी संघाचं स्वरूप दिसतं त्याच्यातनं जी लहानपणी शाखेत, आता मी स्वतः लहानपणापासून शाखेत गेलेलो आहे, त्यावेळेला तुम्हाला परिपक्वता यायची असते, विवेक तुमचा अजून तयार व्हायचा असतो, त्यावेळेला त्या खेळांचं आकर्षण वाटतं. त्या खेळातनं आपण संघ शाखेवरती जातो. परंतु हळूहळू जशी प्रगल्भता येते, तुमचं ज्ञान वाढायला लागतं, संस्कार तुमच्यावरती व्हायला लागतात, तसं संघाची तात्विक बैठक नकळत अप्रत्यक्षरित्या तुमच्या मनामध्ये संस्कारित व्हायला लागते. हे संघाच्या सामर्थ्य आहे संघाचं की संस्कार अशा प्रकारे कधी झाले हेच कळत नाही संघाचे संस्कार, पण ते निश्चितपणाने होतात. म्हणजे व्यक्ती निर्माण हे अशा बारीक बारीक गोष्टींमधून होत राहतं. आणि व्यक्ती, समाज आणि राष्ट्र अशा त्या 3 पायऱ्या आपण पुढे जात राहत असतो. एक थोडासा वेगळा प्रश्न की जसं आताच्या भाषेत बोलायचं तर नाटक, मालिका, चित्रपट असा एक पट असतो, अलीकडच्या भाषेत बोलायचं तसं त्याही वेळेला अशी एखादी चळवळ आणि चळवळीतून राजकारण. पण संघाला डॉक्टरांनी हेतुपूर्वक या राजकारणापासून दूर ठेवलं, तर यामागचा त्यांचा विचार काय असेल? माझ्या दृष्टीने अभ्यासक म्हणून 1-2 त्याच्यामागची कारणं असू शकतात की जे डॉक्टरांचं चिंतन असू शकतं. पहिला महत्वाचा मुद्दा की डॉक्टरांनी संघाची स्थापना केली ती 1925 साली. डॉक्टरांचं निर्माण झालं ते 1940 साली झालं. म्हणजे डॉक्टरांना जेमतेम 15 वर्षाचा कालखंड मिळाला. म्हणजे अनेक विस्ताराच्या गोष्टी बीजरूपाने डॉक्टरांच्या मनामध्ये निश्चित असणार आहेत, परंतु त्यावेळेला व्यावहारिक अनुकूलता त्याला नव्हती. आणि डॉक्टरांच्या मनामध्ये पहिला विचार असा होता की पहिल्यांदा व्यक्ती संस्कारित करा, व्यक्तीतनं समाज संस्कारित होईल, आणि ज्यावेळेला असा संघटित सामर्थ्यशाली एकात्मक समाज तयार होईल त्यावेळेला आपल्या समोरचे प्रश्न सोडवण्याचं अंगभूत सामर्थ्य देशामध्ये आपोआप निर्माण होईल. त्यावेळेला डॉक्टरांवरती देखील पहिल्या काळामध्ये किंवा नंतरचे द्वितीय संघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या काळात अशी टीका होत होती की संघ तरुण माणसांचं लोणचं घालतो, असा एक प्रयोग वापरला जायचा की एवढी जी शक्ती आहे ना तिचा उपयोग होत नाही, विधायक उपयोग होत नाही. परंतु जे डॉक्टरांचं चिंतन होतं, आपण जर का ज्याला लुकिंग इन रेट्रोस्पेक्ट म्हणतो, आता जर का मागं वळून आपण बघितलं तर आपल्याला असं जाणवतं की हे जे संस्कारित स्वयंसेवक आहेत ते स्वयंप्रेरणेने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन त्यांनी ती क्षेत्र मोठी केली. त्यामुळे संघाचा विस्तार जर का आपण आजचा बघितला ना तर या शक्तीतनं तो विस्तार झालेला आहे की व्यक्ती निर्माण झालं, व्यक्ती निर्माणातनं संस्था निर्माण झालं, संस्थेतनं समाजाचं निर्माण झालं, त्यातनं राष्ट्र निर्माण झालं. म्हणजे डॉक्टरांचा जो सिद्धांत होता की व्यक्ती तयार करा, ती पूर्ण निर्दोष करा, तिच्यामध्ये देशाभिमान निर्माण करा आणि त्या व्यक्तीमध्ये अशी गुणसंपदा निर्माण करा की त्याच्यातनं राष्ट्राचं कल्याण होईल, हे त्यांनी प्रत्यक्षात आणलं त्यांनी. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही मला प्रश्न राजकीय विचारला, त्यामुळे राजकीय हे तत्कालिक उद्दिष्ट होतं त्यावेळेचं. अनेक जण ते प्रयत्न करत होते. डॉक्टरांची दृष्टी दूरच्या याच्यावरती होती की दीर्घकालीन याच्यामध्ये स्वातंत्र्य टिकवणं आणि समाज सुसंस्कारित करून समाजाचे प्रश्न सोडवणं. आता समजा ह्याला उपाय काय काय होतंय तर एखादी चळवळ करायची, संघर्ष करायचा, ही अल्पजीवी असते. मग ती लोकांना पटते देखील लगेच, कारण लोकांना तो प्रश्न बोचत असतो, डाचत असतो. तत्कालीन घोषणाबाजी झाली की संपला विषय. परंतु दीर्घकालीन टिकाऊ जर का काम करायचं असेल तर त्यासाठी ते तत्वांच्या आधारावरती करायला लागतं. ही तत्वांची निर्मिती डॉक्टरांनी केली. म्हणजे आपण अजून बारकाईने जर का बघितलं तर संघाची रचना कशी आहे की संघ हे स्वयंप्रेरणेने निर्माण झालेलं स्वायत्त संघटन आहे. संघ
हे स्वायत्त संघटन परस्पर विश्वासावरती चालतं. परस्पर विश्वास कशावरती असतो? तर मूल्यात्मकतेतनं तयार होतो. मूल्यात्मकता भाषणं देऊन तयार होत नाही, म्हणजे ती वर्तनशैली आणि विचारशैलीतनं होते. अशा प्रकारे सर्वस्वाचं बलिदान करणारे आपण संघाचे कार्यकर्ते ज्यावेळेला संघात नव्याने येणारी माणसं बघत असतात तेव्हा त्यांच्यासमोर जिवंत अशी रोल मॉडेल्स असतात खरंय. आणि त्याच्यातनं ही मूल्यात्मकता तयार होते. ही जी संघाची व्यवस्था आहे ना, ही उड्या मैदानावर चालणाऱ्या शाखेतनं निर्माण झालेली आहे. त्यामुळे तुम्ही जो राजकारणाचा प्रश्न विचारलात, आजच्या क्षणाला आपण जर का राजकारणाचा विचार केला तर किमान 5 संघ संस्कारित स्वयंसेवक आणि व्यक्ती देशातल्या अत्युच्च पदावरती आज आहेत. मी नावं घेत नाहीत, खरंय. ती जाणकार लोकांना माहिती आहे. हां. किमान 5 अत्युच्च पदं हो. की जी संघ संस्कारातनं तिथं गेलेली आहेत आणि त्यांचं वर्तन संघ संस्काराला अनुरूप अशा प्रकारचं तिथं होतंय. खरंय. त्यामुळे व्यक्ती निर्माणातनं राष्ट्र निर्माण याचं हे जिवंत उदाहरण आहे. खरंय. म्हणून संघाला राजकारणात जायचं नव्हतं, परंतु संघाच्या स्वयंसेवकाला व्यक्तिगत दृष्ट्या कुठला राजकीय विचार करावा, कुठल्या क्षेत्रात जावं याचं पूर्ण स्वातंत्र्य त्याला होतं. किंवा एक दिशादर्शन हं. याही पद्धतीनं आपण त्याच्याकडे बरोबर, बघू बरोबर. शकतो. आता तुम्ही तत्वांचा उल्लेख केलात, तर संघ स्थापनेमागची सुद्धा डॉक्टरांची काही मूलतत्व त्यांनी ठरवलेली होती. तर त्याच्या मागचा विचार काय होता? काहीच आता ओझरता उल्लेख झाला, पण आता त्याच्याविषयी आपण थोडी चर्चा करूयात. डॉक्टरांच्या जीवनाचा जर का आपण विचार केला ना, तर आपल्याला असं जाणवतं की सगळ्यात महत्त्वाचं जे डॉक्टरांचं धोरण होतं ते आत्मविलोप असा मी शब्द वापरतो. म्हणजे ज्यावेळेला आपण पूर्ण काळ सामाजिक काम करायचं, तर सामाजिक काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर ज्यावेळेला संघाची स्थापना झाली तेव्हा या विचाराला देखील एक विशिष्ट दिशा प्राप्त झाली की आता संघाचं काम मला करायचं आहे. डॉक्टर हे पूर्ण संघमय झाले. त्याने अजन्मते अविवाहित होते, ब्रह्मचारी होते, लग्न केलेलं नव्हतं, संसाराची जबाबदारी नव्हती. म्हणजे एका अर्थाने सामान्य माणसाच्या वेशामधले की जे काशाय वेशामध्ये भगव्या वस्त्रामध्ये नाही आहेत, पण ज्यांचं आयुष्य एखाद्या संन्याशासारखं संन्यस्त आहे, आहे. असं आयुष्य डॉक्टर जगलेले आहेत डॉक्टर स्वतः आपल्या उदाहरणाने. आणि आत्मविलोप असा मी शब्द वापरला. म्हणजे एका अर्थाने संघ स्थापनेच्या दिवशी 1925 साली विजयादशमीलाच डॉक्टर हेडगेवार या व्यक्तीचा अंत झाला असं मी म्हणतो. व्यक्ती म्हणून इतकं त्यांनी स्वतःला समर्पित केलं त्या संघटनेमध्ये की व्यक्तीचं महत्त्व राहू नये. डॉक्टरांना हेडगेवारिझम तयार करायचा नव्हता, तर डॉक्टरांच्या मनामध्ये जी तत्व होती ती संघ स्वयंसेवकामध्ये परिवर्तित करणं, उत्क्रांत करणं आणि त्याच्यातनं संघ शाखेवरनं संस्कारित व्यक्ती निर्माण होणं हे डॉक्टरांना अपेक्षित होतं. त्यामुळे पहिल्यांदा काय याचाच होतं, एक छोटासा जोडून प्रश्न विचारते की संघ स्वयंसेवक तयार करणं, तर डॉक्टरांच्या संकल्पनेतला संघ स्वयंसेवक म्हणजे नक्की काय होतं? आपण जेव्हा स्वयंसेवक हा शब्द उच्चारतो की नाही, हा शब्द काही डॉक्टरांची निर्मिती नाहीये, पण स्वयंसेवक या शब्दाला अर्थ डॉक्टरांनी निर्माण केला. अच्छा. म्हणजे स्वयंसेवक म्हणजे फक्त संघाचा सदस्य नाही. पहिलं स्वयंसेवक या शब्दामध्ये असं अपेक्षित आहे की जो स्वयंप्रेरणेने, आत्मप्रेरणेने व्यक्तीपेक्षा समाज मोठा आहे, राष्ट्र मोठा आहे या भावनेने, मला राष्ट्रासाठी काहीतरी द्यायचं आहे माझ्यातलं चांगलं, या भावनेने स्वतः तिथं आलेला आहे तो स्वयंसेवक पहिल्यांदा. दुसरी गोष्ट, डॉक्टरांचं दुसरं जे तात्विक विचार त्याच्यामधला होता की संघात येणारे सगळेजण एकाच पातळीवरती असतील. म्हणजे डॉक्टरांमध्ये इतकी गुणसंपदा होती, म्हणजे त्यांच्याकडे ज्ञान होतं, त्यांच्याकडे आत्मविश्वास होता, त्यांच्याकडे त्याग होता. हा एक एक गुण त्यांना दिगंत कीर्ती मिळवून देईल असा होता. परंतु मी जेव्हा आत्मविलोप शब्द वापरला तेव्हा डॉक्टर स्वतः स्वयंसेवकाच्या पातळीवरती आले, ते त्याच्याबरोबरच आले. याच्यामुळे असं घडलं की संघातनं या आत्मविलोपाच्या तत्वामधनं नेतृत्व निर्मिती झाली पुढच्या काळामध्ये. की लोकांना जे प्रशिक्षण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मिळत गेलं. आता प्रशिक्षण कसं मिळत गेलं, तर अनेक कार्यक्रम असतात संघाचे, त्या कार्यक्रमाची रचना करणं, याच्यामध्ये देखील एक व्यवस्थापनाचे धडे असतात की आपण हे एक मिशन म्हणून काम कसं करायचं, ते मार्गी कसं लावायचं. म्हणजे उदाहरणार्थ, मी आता एका शाळेमध्ये पदाधिकारी म्हणून एका शिक्षण संस्थेमध्ये काम करतो, ट्रस्टी आहे. संघाच्या शाखेवरती शैक्षणिक संस्था कशी चालवावी, आर्थिक संस्था कशी चालवावी याचं शिक्षण प्रत्यक्ष दिलं जात नाही, परंतु अप्रत्यक्षरित्या जे नेतृत्व निर्मिती केली जाते ते नेतृत्व गुण अशा ठिकाणी काम करत असताना तुमच्या उपयोगी पडतात. मी जे सारखं व्यक्ती निर्माण सांगतोय तिथं हा भाव अभिप्रेत आहे त्याच्यामध्ये. म्हणजे संघाच्या छोट्या छोट्या कार्यक्रमातनं नेतृत्व निर्मिती होणं. तर डॉक्टरांनी स्वतःच्या व्यक्तिमत्व विलोपातनं व्यक्तिपूजा होणार नाही याची काळजी घेतली. ते अजून 2-3 प्रकारे घेतली. म्हणजे ध्वजाची गुरुस्थानी स्थापना केली की व्यक्ती प्रमादशील आहे, समाज हा शाश्वत आहे, व्यक्तीच्या आयुष्याला मर्यादा आहे, त्यामुळे व्यक्ती ही अधपतित होऊ शकते, तिचं स्खलन होऊ शकतं, म्हणून ध्वजाची स्थापना आहे. ध्वज हा प्रमादशील नाहीये. दुसरी गोष्ट, समाज हा गतिशील आहे, तो एकाच ठिकाणी राहत नाही, तो परपेच्युअल आहे, शाश्वत आहे, अपरिवर्तनीय आहे.
परंतु व्यक्तीच्या आयुष्याला मर्यादा आहे. त्यामुळे एकच व्यक्ती आयुष्यभर बदलत्या काळामध्ये एखाद्या संघटनेला मार्गदर्शन करू शकेल असं आवश्यक नाही, कदाचित शक्य देखील नाहीये. तर बदलत्या काळानुसार नव्या नव्या विचार संघामध्ये यावेत या दृष्टीने ही जी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे जो संघावरती एक आरोप होतो ना नेहमी की एक चालकानं वर्तित्व, तो कसा फोल आहे तर संघाचा कार्यपद्धती ठरवताना, संघाचा ध्वज ठरवताना देखील तो डॉक्टरांनी कल्पना दिली पहिल्यांदा, पण याच्यावर मतदान घेतलं गेलं संघाचं नाव ठरवताना. म्हणजे संघाची स्थापना झाली 25 साली, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नामकरण 2 वर्षांनी झालेलं आहे. त्याला देखील स्वयंसेवक एकत्र बसले, विचारविनिमय केला, त्यांनी मतदान केलं, एक 3-4 नावं समोर आली आणि त्यातनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव त्याच्यातनं आलेलं आहे. अशी संस्था कधीही हुकुमशाही असू शकत नाही. आणि जी व्यक्ती स्वतःच्या पलीकडं संघटनेला महत्व देते आणि स्वतःचं समर्पण करते ती संघटना अशी असूच शकत नाही अशी. तर संघात दुसरी एक गोष्ट आहे की संघात तुम्हाला मिळत काही नाही, उलट तुम्हाला द्यावं लागतं. म्हणजे जी व्यक्ती अधिकाधिक वेळ देते, अधिकाधिक बुद्धिमत्ता खर्च करते, अधिकाधिक आपल्याकडचं धन देते, त्या व्यक्तीला अधिक जबाबदाऱ्या संघात मिळत जातात. तिथं मिळवायचं काही नाही, वैयक्तिक द्यायचं आहे सगळं. आपण संघाच्या मूलतत्वांविषयी बोलत होतो. संघाची मूळ त्यांनी 3 ठरवलेली आहेत, म्हणजे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, एकचालकानुवर्तित्व आणि तिसरं भगवाध्वजाच राष्ट्रध्वज. तर ह्या ज्या 3 गोष्टी डॉक्टरनी ठरवल्या तर त्याच्या मागचा त्यांचा विचार थोडक्यात आता आपण सांगितलेलाच आहे, पण आणखीन थोडं विस्तारानं त्याविषयी काय सांगता येईल? डॉक्टरांनी जे सगळं विश्लेषण केलं ना, म्हणजे आपण 1925च्या आधीचं डॉक्टरांचं चिंतन या विषयावरती बोललो की संघाच्या स्थापनेच्या मागे त्यांच्या मनात काय विचार येत असतील असं आपण बोललो. तर त्या दृष्टीने डॉक्टरांनी पहिल्यांदा 3 निष्कर्ष काढले. आपण उपनिषदांच्या भाषेत जर का बोलायचं तर माझ्या दृष्टीने ही 3 महावाक्य आहेत डॉक्टरांची. आज जर का आपण 2025-26 सालचा विचार केला ना, तर 1925 साली ही जी 3 तात्विक भूमिका घेतलेल्या आहेत ना, ती महावाक्य ठरली एका अर्थाने की जे त्याला मंत्राचं सामर्थ्य प्राप्त झालं नंतरच्या काळामध्ये. त्यातला पहिला डॉक्टरांचा निष्कर्ष असा होता की इथला जो मुख्य समाज आहे तो हिंदू समाज आहे. पहिल्यांदा बहुसंख्य जो समाज आहे तो, त्यामुळे हे हिंदू राष्ट्र आहे आणि त्यामुळे या राष्ट्राच्या सगळ्या प्रश्नांचा विचार करत असताना हे हिंदू राष्ट्र आहे असाच गृहीत धरून तो विचार करायला पाहिजे. याच्यासाठी त्यांनी 5000 वर्षाची परंपरा आपली सांगितली आपली त्यांनी. म्हणजे या ठिकाणचे आता राष्ट्र याचा अर्थ काय, तर त्याच्यात जास्त आपण खोलात जायला नको, परंतु राज्य आणि राष्ट्र याच्यामध्ये फरक आहे. तर त्यामुळं इथले जे 3 मुख्य समाज आहेत, तर डॉक्टरांच्या मनामध्ये असं होतं की जे पुढच्या काळामध्ये घडू शकेल की इथला जो मुसलमान आहे हा देखील मुळात मुसलमान नाहीये, तो एका अर्थाने हिंदू मुसलमान आहे. आक्रमणानंतर हे परिवर्तन झालेलं आहे. इथले जे ख्रिश्चन आहेत ते ब्रिटिश काळानंतर ते हिंदू ख्रिश्चन आहेत एका अर्थाने. इथले पारशी आहेत त्यांनी स्वतःला आधीच हिंदूकरण त्यांचं झालेलं आहे. म्हणजे इथले जे आक्रमक आले त्यांचा विलय या देशाच्या संस्कृतीमध्ये झाला. त्याने उपासना पद्धती बदलली असं आपण म्हणू. तर हिंदू विचार हा इतका व्यापक आहे, इतका स्वीकारशील आहे, इतका सहिष्णू आहे, इतका सर्वसमावेशक आहे की चार्वाकाला देखील आम्ही मान्य करतो, अज्ञेयवादी लोकांना सुद्धा आम्ही मान्य करतो. त्यामुळे पुढच्या काळामध्ये उपासना पद्धती वेगळी आहे, परंतु या राष्ट्राबद्दल मला अभिमान आहे, इथल्या गौरवशाली परंपरा, इथल्या इतिहासाबद्दल मला अभिमान वाटतो असा माणूस आज देखील त्या संघशाखेत येऊ शकतात अशी स्थिती आहे. इतका व्यापक विचार आहे. म्हणजे राष्ट्राच्या याच्यामध्ये डॉक्टरने कोणाकोणाला घेतलं तर या राष्ट्राबद्दल ज्याला स्वाभाविक प्रेम वाटेल, ज्यांची सुखदुःख समान आहेत, ज्यांच्या अभिमानाचे भक्तीचे विषय समान आहेत, ज्याला प्रदीर्घ परंपरा आहे अनेक हजारो वर्षाची, ते राष्ट्र ही डॉक्टरांची त्याच्यामागची कल्पना आहे. म्हणजे सावरकरांनी जी हिंदूची व्याख्या केलेली की सिंधू नदीच्या पलीकडेपर्यंत राहणारा आणि या भारतभूमीला पुण्यभूमी आणि पितृभूमी मानणारा तो हिंदू, मला वाटते तोच विचार जवळची सर्वसमावेशकता ही संघाच्या याच्यामध्ये आहेच. डॉक्टरांचं एक गुणवैशिष्ट्य असं होतं की डॉक्टर हे निर्वैर होते. म्हणजे निर्वैर सर्वभूतेषु असा मी शब्द वापरतो. म्हणजे समजा वाणीने, लेखणीने, बोलण्याने, कृतीने डॉक्टरांनी कुणालाही दुखावलं नाही. समजा मतभेद जरी असले तरी त्या माणसाकडचं चांगलं डॉक्टरांनी घेतलेलं आहे. तुम्ही आता जो सावरकरांच्या व्याख्येचा उल्लेख केला, त्यामुळे क्रांतिकारकांच्या याच्यामध्ये कसं होतं की ते अत्यंत देशाभिमानी होते, पण त्याचा परिणाम अल्पकाळ टिकेल असा होता, ती गुप्त चळवळ होती. त्यामुळे डॉक्टर त्या मार्गाने गेले नाही. काँग्रेसच्या याच्यामध्ये देखील दीर्घकालीन जर का उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर हा मार्ग उपयोगाचा नाही, पण त्यातलं चांगलं सगळं डॉक्टरांनी घेतलं. म्हणजे नेमस्तांच्या याच्यामध्ये जो तत्वविचार आहे तो डॉक्टरांनी घेतला. जहाल चळवळीतलं हे हिंदू राष्ट्र हा विचार घेतला. डॉक्टरांनी असं सांगितलं नाही की हा माझा विचार आहे. डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की हिंदू राष्ट्र हा सनातन विचार आहे, त्याचं पुनरुज्जीवन आपल्याला करायचंय, त्याच्यामध्ये जे दोष निर्माण झालेले आहेत ते दूर करायचंय. हा विचार सनातनच आहे, तो संघाची प्रतीक, हा संघाचा नवा विचार नाहीये. त्याला जे आवरण आलेलं आहे ते आवरण आपल्याला नष्ट करायचंय. हा पारंपरिक जुनाच विचार आहे भारतातला.
मात्र तो नव्यानं स्वयंसेवकांच्या किंवा एकूणच नागरिकांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम किंवा त्याची सुरुवात डॉक्टरांनी 1925च्या संघस्थापनेपासून केली. अगदी बरोबर. मला वाटते हा सगळा जो विषय आहे तो खूप विस्तारानं मांडण्यासारखा आहे. याच्याविषयी आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करणारच आहोत, पण आजच्या भागाची वेळ या ठिकाणी संपलेली आहे. संघ विचार डॉक्टर हेडगेवार यांच्या संकल्पनेतला या विषयावरची ही चर्चा पुढच्या भागातही अशीच चालू राहणार आहे. मात्र आजच्या भागात इथंच थांबूयात. नमस्कार. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण आनंद घेतलात सत्संग या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण ऐकलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक माननीय अनंतराव हरिभाऊ जोशी यांची सौ वैदेही कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तर पुन्हा भेटूयात सत्संगच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. श्रोताहो नमस्कार. आपण ऐकत आहात हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे नियामक मंडळाचे सदस्य आणि विश्वस्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक माननीय श्रीयुत अनंतराव हरिभाऊ जोशी यांची ज्येष्ठ मुलाखतकार सौ वैदेही कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. आणि यामध्ये आज आपण जाणून घेणार आहात माननीय डॉक्टर हेडगेवार यांच्या संकल्पनेतून संघ विचार याविषयी. तर ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. श्रोते नमस्कार. सत्संग या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या भागामध्ये आपण संघ विचार डॉक्टर हेडगेवार यांच्या संकल्पनेतील या विषयावर माननीय अनंतराव जोशी यांच्याशी चर्चा करत होतो. ही चर्चा आज पुढे चालू ठेवणार आहोत. जोशी साहेब नमस्कार. या मालिकेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार. गेल्या भागामध्ये आपण संघाची जी 3 मूलतत्व आहेत त्याच्याविषयी बोलत होतो आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व या विषयावर आपण गेल्या भागात चर्चा केली. तर तोच मुद्दा आता आपण पुन्हा एकदा थोडासा उजळणी करूयात आणि पुढे जाऊयात. डॉक्टरांच्या मनामधलं जे चिंतन होतं त्याच्या दृष्टीने आपण जर का गेल्या 5-7 हजार वर्षाचा भारताचा सांस्कृतिक जर का इतिहास बघितला तर हिंदू धर्म, हिंदू परंपरा ही भारताची परंपरा होती. जो 1200 वर्षाचं पारतंत्र्य आपल्याला मिळालं, गुलामगिरी जी निर्माण झाली त्याच्यातनं ही आत्मविस्मृती निर्माण झाली. म्हणजे डॉक्टर हे काय नव्याने मी हे हिंदू परंपरा आहे, हिंदू धर्म आहे, त्याचं पुनरुज्जीवन असं डॉक्टर बोलत नव्हते. असं म्हणजे जर का आपण तुलना करायची झाली तर मला तुम्हाला 2-3 उदाहरणं द्यायला आवडतील की भगवान श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्धाच्या वेळेला अर्जुनाला गीता सांगितली. खरे तर त्याने असं सांगितलं की हे मी तुला नवीन तत्वज्ञान सांगत नाहीये, हे पूर्वीच सांगितलेलं वेदांतामधलं उपनिषदांमधलं तत्वज्ञान या प्रसंगात मी तुला नव्याने सांगतोय. म्हणजे त्याचं एका अर्थाने त्यांनी पुनरुज्जीवन केलं असा त्याचा अर्थ झाला. ज्ञानेश्वरांनी देखील ज्यावेळेला मराठीमध्ये आणलं तेव्हा भाष्यकारा ते वाट पुसतू असंच त्याने वर्णन केलं. शंकराचार्यांनी मधल्या टप्प्यामध्ये ज्ञानेश्वरांच्या आधी जेव्हा गीतेवरती टीका लिहिली तेव्हा देखील त्यांनी श्रेय जे दिलं ते भगवान श्रीकृष्णाच्या गीतेलाच त्यांनी श्रेय दिलं आणि मग अद्वैत तत्वज्ञान त्यांनी मांडलं. म्हणजे थोडक्यात जुन्या परंपरेचं पुनरुज्जीवन करणं हे एका अर्थाने डॉक्टरांनी संघकाराच्या दृष्टीने केलेलं चिंतन आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र हा डॉक्टर हेडगेवारांनी लावलेला शोध आहे असं डॉक्टर हेडगेवारांचंही म्हणणं नाहीये. फक्त त्याच्यामध्ये या बदलत्या काळानुसार जे समाजामध्ये दोष निर्माण झालेले होते आणि मी मगाशी वर्णन केल्यानुसार पारंपरिक दृष्ट्या हिंदू माणूस हा मोक्षप्रधान त्याचा विचार असतो, त्याचा व्यक्तिकेंद्री त्याचा विचार असतो, अवतार ह्या कल्पनेवरती त्याचं लक्ष असतं. म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवण्याच्या ऐवजी किंवा समाजाच्या सामूहिक कर्तृत्वावरती विश्वास ठेवण्याच्या ऐवजी अवतार येईल आणि तो सगळ्यांचा उद्धार करेल अशी जी विचारसरणी हिंदू माणसाचा हा जो भावपिंड आहे त्या भावपिंडामध्ये राष्ट्रीयत्वाच्या भावनेने परिवर्तन घडवून आणणं हे डॉक्टर हेडगेवारांचं चिंतन होतं. आणि संघ आणि आपण जर का आता 100 वर्षांनी मागे वळून जर का बघितलं तर डॉक्टरांची जी व्हिजन होती ती किती अचूक होती असं आपल्याला जाणवतं की सकृत दर्शन हे काय असं आपल्याला वाटतं पण ते प्रत्यक्षात घडलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ डॉक्टरांनी सुरुवातीच्या बैठकीमध्ये मी केशव बळीराम हेडगेवार असं म्हणतो की हे हिंदू राष्ट्र आहे
त्यावेळेला समाजातनं या वाक्याची हेटाळणी झाली, त्याची टिंगलटवाळी झाली. आज राजकीय दृष्ट्या जर का आपण असा विचार केला तर राजकीय हे फार महत्वाचं USP झालेलं वाक्य आहे, खरे. किंवा जे राजकारणात नाहीत परंतु ज्यांना सांस्कृतिक आणि राष्ट्राभिमान आहे असे कोटी कोटी हिंदू आम्ही हिंदू आहोत हे स्वाभिमानाने सांगतात. पण एक काळ असा होता 100 वर्षापूर्वी, तेव्हा या वाक्यावरती विश्वास बसू नये, हेटाळणी व्हावी, टीका टिप्पणी व्हावी. परंतु ऋषीदृष्टी असणारे, ऋतंभरा प्रज्ञा असणारे डॉक्टर येडगेवार जो भविष्याचा वेध घेतला, आज ते हयात नाहीत, पण 100 वर्षांनी त्यांनी उच्चारलेल्या वाक्याला मंत्राचं सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे असं आपल्याला जाणवतं. हा राष्ट्रविचार डॉक्टरांच्या मनामध्ये होता. आता तुम्ही म्हणालात की हिंदू राष्ट्र होणं हा विचार डॉक्टरांनी मांडलेला होता. हिंदू राष्ट्र आहेच असंच डॉक्टरांचं म्हणणं होतं. आहेच ते अस्तित्वात, ते कालही होतं आजही आहे. भाजप आल्यामुळे ते अस्तित्वात येईल. आजचं नाव भाजप, डॉक्टरांच्या काळात भाजप नव्हता, जनसंघही नव्हता. त्यामुळे हिंदू राष्ट्र अस्तित्वात येण्याचा राजकीय सत्तेशी देखील काही संबंध नाही. ते काल होतं, आज आहे आणि उद्याही असणार आहे. फक्त त्याच्यावरती ही जी काळोखी आलेली आहे ते आवरण, एखादा साप जसा काट टाकतो त्याप्रमाणे हिंदू समाजामध्ये हे जे दुर्गुण निर्माण झालेले होते त्याचा आच्छादन दूर केलं की ते हिंदू राष्ट्र म्हणून प्रकाशमान होणारच आहे. हा विचार डॉक्टरांनी मांडला. नवं हिंदू राष्ट्र निर्माण करायचं नाही, आहेच ते हिंदू राष्ट्र. का आहे तर हिंदू समाज हा इथला बहुसंख्य समाज आहे. अजून स्पष्ट शब्दात जर का बोलायचं तर इथले जे उर्वरित 2 समाज आहेत ते एक तर आश्रयार्थी आहेत किंवा आक्रमक आहेत, ते पूर्वीचे हिंदू समाज आहेत. त्यामुळे या देशाचं जे सुखदुःख आहे की हिंदू समाजाचा जर का उत्कर्ष झाला तर या राष्ट्राचा उत्कर्ष होणार आहे, हिंदू समाजाचं अधपतन झालं तर या राष्ट्राचं अधपतन होणार आहे, असा हा व्यत्यास आहे. त्यामुळे हिंदू समाजावरती अवलंबून उत्कर्ष आणि अपकर्ष या कल्पना डॉक्टर येडगेवारांनी मांडल्या. या अर्थाने हिंदू हे राष्ट्रीयत्व आहे, हिंदू समाज हाच राष्ट्रीय समाज आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र आहेच ते. फक्त ते आपल्याला प्रकाशमान करायचे. पुन्हा त्याच्यावरती जी काळोखी आलेली आहे, स्वराष्ट्रम, ती संकल्पना प्रत्येक त्यांच्या विचारामध्ये होती. बरोबर. एक थोडासा वेगळा असा प्रश्न आहे की हे हिंदू राष्ट्र आहेच असा डॉक्टरांचा विचार होता. हा 1925 सालातला विचार होता. आणि त्याच्या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपला भारत देश हा धर्मनिरपेक्ष म्हणून पुढे यायला लागला. तर या दोन्हीची सांगड किंवा या दोन्हीचा कसा संबंध लावता येईल? याचा संबंध कसा आहे की स्वातंत्र्यानंतरच्या काळात म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीच्या काळामध्ये देखील संघाचा जर का आपण प्रवास जर का बघितला ना तर संघाला पहिल्यांदा अत्यंत उपेक्षा, नंतर विरोध आणि संघर्ष, म्हणजे कुठल्याही चळवळीला जी साधारण 100-1 वर्ष झाली ना त्याचा मार्गक्रमण संघाच्या इतक्या प्रतिकूलतेतनं किंवा विरोधातनं झालेला नाही. अनेक वेळेला संघर्ष छातीवरती झेलून संघ आज या ठिकाणी पोहोचलेला आहे. संघ हे पहिलं झालं. हा जो प्रवास आहे ना हा सरळ रेषेमध्ये नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये अनेक असे उत्कर्ष अपकर्षाचे देखील प्रसंग आले, प्रतिबंध आले, संघावरती 3 बंदी देखील त्याच्यामध्ये आल्या. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी संघाला विरोध होणं हे आपण समजू शकतो. पण तुमच्या प्रश्नामध्ये स्वातंत्र्यानंतर देखील संघाला विरोध होणं याचं कारण असं आहे संघाला विरोध आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र ही संकल्पना त्याच्यानंतरच्या काळात प्रचार याचा केला गेला. त्याचं कारण असं आहे की हिंदी राष्ट्रवादाला तत्कालीन राज्यकर्त्यांनी जे महत्व दिलं त्याच्यामुळे अल्पसंख्याकांचं राजकीय फायद्याच्या दृष्टीने लांगुल चालन करणं अशा प्रकारची विचारधारा निर्माण झाली. आपण जर का हिंदू धर्माचा जर का विचार केला तर विवेकानंदांनी देखील त्यांच्या शिकागोच्या भाषणात जे सांगितलं की हिंदू धर्म हा इतका सहिष्णू आहे, इतका स्वीकारशीलता त्याला आहे, इतका सर्वसमावेशक आहे की सर्व प्रकारचे मार्ग हे परमेश्वरापर्यंत जातात असं हिंदू धर्म मानतो. त्यामुळे वास्तविक पाहता हिंदू असणं हे सर्व समावेशकतेचं, सहिष्णुतेचं हे लक्षण आहे. म्हणजे सर्व धर्म समभाव हा हिंदू धर्माला प्रतिशब्द आहे एका अर्थाने. तो वेगळा वापरण्याचीच गरज नव्हती. हिंदू म्हणणं म्हणजे सर्व धर्मांविषयी आदर असणं असा अभिप्रेत आहे, अशी हिंदू धर्माची परंपरा आहे. ही पुनरुज्जीवित करण्याचा डॉक्टरांनी प्रयत्न केला की हे वेगळं म्हणण्याचंच कारण आहे. हिंदू असणं म्हणजे सगळ्यांचा स्वीकार करणं असंच गृहीत आहे. मग अजून त्याचं जर का विवेकानंदांच्या भाषणातलं उदाहरण द्यायचं झालं तर त्यांनी 3 उदाहरणं दिली त्याच्यामध्ये विवेकानंदांनी. आणि ती उदाहरणं अशी दिली की जेव्हा सॉलोमनचं मंदिर नष्ट झालं, इसवी सनाच्या आसपासची घटना आहे जेरुसलेम मधली, त्यावेळेला जे यहुदी भारतामध्ये आले त्यांना जगामध्ये धर्मछळामुळे फक्त भारताने आश्रय दिला. सहिष्णू परंपरेचं पहिलं उदाहरण. ज्यावेळेला येशू ख्रिस्ताला सुळी दिलं त्यावेळेला त्याचे जे 12 शिष्य होते त्यातला एक शिष्य केरळच्या किनाऱ्यावरती आला, त्याला भारताने त्याला आश्रय दिला. आणि तिसरं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे बऱ्याच जणांना की पारशी गुजरातच्या किनाऱ्यावरती आले धर्मछळाच्या कारणातनं. ही भारताची परंपरा आहे. हे विवेकानंदाने देखील त्यावेळेला सांगितलं. ही परंपरा आपल्याला अपेक्षित आहे संघाला. हेच चिंतन आहे डॉक्टर येडगेवारांचं.
पण ही संकल्पना पुढे गेली नाही मग नंतर म्हणजे संघ राजकीय कारणामुळे त्याला विरोध झाला. खरंय. म्हणजे धार्मिक राष्ट्र करणं हा विचार डॉक्टरांच्या मनात कधीच नव्हता. भारत हे धार्मिक राष्ट्र व्हावं नाही. असा विचार कधीच नव्हता. तर सांस्कृतिक परंपरा पुढे नेणं, भारताची जी इतक्या वर्षांची आहे ती पुढे नेणं. थिओक्रॅटिक स्टेट असं तुमच्या प्रश्नाचा अर्थ ध्वनित होतो त्याच्यामध्ये, की एका धर्मावरती आधारित अशा प्रकारचं राज्य असणं हे भारताची 5,000 वर्षाची परंपरा नाही. याला एकच अपवाद भारतीय परंपरेमध्ये सम्राट अशोकाचा आहे, की धर्मावरती बौद्ध धर्म हा राजधर्म त्यांनी जाहीर केला. त्यांनी हा एकमात्र अपवाद सोडला तर भारताने त्याच्या 5-7 हजार वर्षाच्या इतिहासामध्ये कुठल्याही धर्मावरती आक्रमण केलं नाही, कुठल्याही देशावरती राष्ट्रावरती आक्रमण केलं नाही. इतकी सहिष्णुता, इतकी सर्वसमावेशकता असणारा जगामध्ये हिंदू हा एकमात्र धर्म आहे. त्यामुळे हिंदू असणं हे सर्व धर्म समभावाला प्रतिशब्द आहे. दुसरा जो विचार होता की भगवा ध्वज हा गुरुस्थानी मानणं, तर तो विचार डॉक्टरांच्या संकल्पनेतून कसा आला पुढे? त्याला देखील 2 आयाम आहेत डॉक्टरांच्या चिंतनामधला. जर का आपण विचार केला तर पहिला त्यातला विचार म्हणजे व्यक्ती ही प्रमादशील असते, त्यामुळे व्यक्ती ही संस्थेच्या प्रमुखपदी असता कामा नये, हा त्यातला एक महत्वाचा विचार होता. आता कुठल्या प्रतीकाची निवड करायची, तर जे प्रतीक सगळ्यांना मान्य होण्यासारखं आहे अशा प्रतीकाची निवड करायला पाहिजे. तर भगवा ध्वजाला कित्येक हजारो वर्षाची भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये परंपरा आहे. ते त्यागाचं प्रतीक आहे, ते शौर्याचं प्रतीक आहे. आजच्या आधुनिक काळाचा जर का आपण विचार केला ते एक प्रतीक म्हणून, सिम्बॉल म्हणून ध्वजाला जगामध्ये मान्यता आहे सगळीकडे. म्हणजे माणसं ध्वजासाठी प्राण वळवून टाकतात असा इतिहासामध्ये अनेक दाखले आहेत. तर त्या दृष्टीने एक प्रतीक म्हणून भगव्या ध्वजाची स्थापना करणं, की जो स्खलनशील नाही, जो कायम आदर्शवत सगळ्यांच्या समोर राहील, हा विचार डॉक्टरांचा होता त्याच्यामध्ये. म्हणजे आता तिसरा विचार त्याच्यामध्ये असा होता की व्यक्ती ज्यावेळेला समाजाचं नेतृत्व करते तेव्हा व्यक्तीचं आयुष्य हे मर्यादित आहे, पण समाज हा गतिशील असतो. त्याच्यामध्ये बदलत्या परिस्थितीनुसार, बदलत्या काळानुसार परिवर्तन येत असतं. हे 2 अर्थाने येत असतं, की धर्मामध्ये एक तत्वविचार आहे, एक तात्विक विचार आहे आणि एक आचार पद्धती असते. तात्विक विचार जो आहे तो स्थल काल स्थिती निरपेक्ष असतो, तो विचारपूर्वक केलेला असतो. म्हणजे खरं बोलावं, सत्य बोलावं, क्रोध करू नये, चोरी करू नये, हे जे सगळे हे त्रिकालाबाधित सत्य आहे. परंतु आचार पद्धती ही जी आहे ती त्या वेळच्या सामाजिक स्थितीनुसार ती आचार पद्धती निर्माण केली जाते. हिंदू धर्मामध्ये अंतर्भूत अशा प्रकारची एकेकाळी व्यवस्था होती, जी ऋषी संस्था होती. त्याच्यातनं समाजातला बदलत्या काळानुसार बदल करण्याची व्यवस्था होती. परंतु 1000-1200 वर्षाच्या पारतंत्र्यामध्ये ही व्यवस्था नष्ट झाली. त्यामुळे संघाने आपल्या विविध संस्थांच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये संघाचा विस्तार होत गेला तसा हे अशा प्रकारचं एक वैचारिक व्यासपीठ की जे हिंदू समस्यांचा विचार करेल असं तयार केलं. म्हणजे विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाल्यानंतर देखील असा प्रकारचा विचार करणारं एक एकत्रीकरण मोठ्या प्रमाणावर झालेलं होतं. तर त्यामुळे एक अनौपचारिक अशा प्रकारचं, स्वायत्त अशा प्रकारचं एक व्यासपीठ संघाच्या विविध संस्थांतनं समाजासमोर असणाऱ्या प्रश्नांचा विचार करून त्याचं निराकरण कसं करावं हे संघाच्या रचनेतनं तयार झालं. मी मगाशी देखील शब्द वापरला की हे स्वायत्त संघटन आहे, हे परस्पर विश्वासावरती आहे, त्यामुळे मूल्य व्यवस्थेवरती विश्वास आधारित असतो. त्यामुळे संघातनं संस्कारित झालेल्या माणसांच्या स्वतःच्या वर्तनातनं, म्हणजे विचारशैलीतनं आणि वर्तनशैलीमध्ये स्वयंसेवकांच्या समोर एक प्रकारचं प्रतिमान, ज्याला आपण रोल मॉडेल म्हणू, अशी उभी राहिली संघाच्या व्यवस्थेतनं. ही संघाची कार्यपद्धती, ही एका प्रकारची अमूर्त कार्यपद्धती आहे, हे लक्षात येण्यासारखी नाहीये. परंतु या कार्यपद्धतीतनं 100 वर्षात हे सगळं घडलेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला त्याच्यावरती म्हणजे हे स्वयंसिद्ध आहे, आता हे सिद्ध झालेलं आहे आता की हा जो फॉर्म्युला आहे, हा जो हे जे मॉडेल आहे. त्यामुळे मला एक दुःख अशा गोष्टीचं वाटतं की समाजामध्ये हा एक वेगळ्या प्रकारचा म्हणजे इहवादी सांस्कृतिक परिवर्तनाचा एकमेव जगामध्ये प्रयोग आहे. आणि ज्याला आजच्या काळात आपण एनजीओ म्हणतो ना, आपण ही जगातली सगळ्यात मोठी एनजीओ म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. तर 1925 सालापासून 100 वर्षाच्या कालखंडानंतर याच्यातनं अनेक नव्या सामाजिक संकल्पनांना संघाच्या कार्यपद्धतीतनं जन्म दिला गेला. तर त्याचा अभ्यास करणं फार महत्वाचं होतं. हे कसं साध्य झालं, किंवा एखादी माणसं एखाद्या अमूर्त कल्पनेवरती सर्वस्व अर्पण कसं करू शकतात, त्याच्या मागची त्यांची समर्पणाची भावना काय असते, प्रेरणा काय असते, हे सत्यात येऊ शकतं का? आता आलेलं आहे सत्यामध्ये. म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं तर एक प्रोग्रामिंग त्यावेळेला झालेलं होतं आणि त्या जसं सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग असतं आणि त्याला अनुसरून सगळ्या गोष्टी घडत असतात. तर त्या पद्धतीने 1925 मध्ये जे काही नियमावली घालून गेली तर ती फॉलो करत 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 आजवरची वाटचाल चाललेली आहे. आणि त्यातलंच आता आपण भगव्या ध्वजाविषयी बोलत होतो सुरुवातीला, तर त्याचा एक की भगवाच हा रंग का निवडला असेल?
भगवद्गीता हा कसा आहे, प्रभू रामचंद्रापासून त्याला परंपरा आहे. महाभारतामधला म्हणजे जो आर्य समाजाचा आर्य ध्वज. समाजाचं प्रतीक आहे, हिंदू परंपरेचं प्रतीक आहे, त्यागाचं प्रतीक आहे, सेवेचं प्रतीक आहे, शौर्याचं प्रतीक आहे. शिवाजी महाराजांचा देखील भगवा ध्वज होता. आधुनिक अर्वाचीन काळाचा जर का आपण विचार केला, अशी मोठी परंपरा. राजपूतांचा हा ध्वज होता. हो. म्हणजे ज्यांनी सर्वस्व अर्पण त्या ध्वजाच्या प्रतिष्ठेसाठी केलं. अशी इतिहासामध्ये गौरवास्पद ठिकाणं अनेक आहेत आपल्याकडं, की त्या ध्वजासाठी आत्माहुती देणं, आत्मसमर्पण करणं, म्हणजे त्याच्यात त्याग आला, तपस्या आली, शौर्य वैराग्य आलं, आलं. श्रद्धा आली, वैराग्य आलं. वैराग्य आलं. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आणणं. हं. आणि मगाशी आपण जो डॉक्टरांचा विचार केला ना, त्याच्यामध्ये एक मला कथा सांगायला आवडेल, की आपण डॉक्टरांचं जे चिंतन होतं ना, आजच्या काळातलं संघाचं स्वरूप, याची जी तुलना आपण करतोय ना, हं. तर एका अर्थाने डॉक्टर हेडगेवारांचं जीवन हे संघाचं बीज आहे. हो. म्हणजे हा संघाचा जो मोठा विस्तार आपल्याला दिसतो एखाद्या वटवृक्षासारखा, तर त्याचा जो डीएनए असतो ना, आजच्या आधुनिक काळामध्ये आपण डीएनए आराखडा आपण म्हणू, हा डॉक्टरांच्या व्यक्तिमत्वामध्ये. पण डॉक्टरांचा अलौकिकत्व असा आहे की ते सामान्य स्वयंसेवकासारखे राहिले. म्हणजे एक छांदोग्य उपनिषदामध्ये एक गोष्ट आहे की त्याच्यामध्ये श्वेतकेतू नावाचा तरुण असतो, हं. उद्दालक ऋषींचा मुलगा असतो, आणि तो गुरुगृही सगळं शिक्षण पूर्ण करून येतो. त्याला उद्दालक मुनी असं विचारतात की जे शिकल्याने, जे ज्ञान मिळाल्याने दुसरं काही जाणण्याची आवश्यकता राहत नाही, असं ज्ञान तुला गुरूंनी दिलं का? तर त्याला थोडासा अहंकार झालेला असतो. त्यामुळे तो म्हणतो की असं ज्ञान तर काही मला गुरूंनी दिलं नाही, कदाचित ते त्यांनाच माहिती नसेल, असं तो उत्तर देतो. त्याच्यावरती त्याला उद्दालक मुनी सांगतात की समोर एक वडाचं मोठं झाड असतं, त्या झाडाचं एक फळ घेऊन ये असं सांगतात. ते फळ त्याला उघडायला सांगतात. ते विचारतात काय दिसतंय तुला? तो म्हणतो असंख्य बिया मला दिसत आहेत त्याच्यामध्ये. मग ते सांगतात की ती एक बी घे त्यातली आणि ती बी आता फोड, उघड. तो तसं करतो. मग ते त्याला विचारतात आता तुला काय दिसतंय? श्वेतकेतू उत्तर देतो की आता मला काहीच दिसत नाही. मग त्याला उद्दालक त्याला उत्तर असं देतात की हे जे तुला काहीच दिसत नाही, जे अमूर्त आहे, ते तुझंच तत्व आहे, ते आत्मतत्व आहे. असा आजचा जो संघाचा विस्तार दिसतोय ना आपल्याला, त्याच्यात डॉक्टरांचं आत्मतत्व त्याच्यामध्ये डॉक्टरांचं आहे. डॉक्टरांचं जे चिंतन होतं, जे संघामध्ये त्यांनी त्यावेळच्या 15 वर्षाच्या काळामध्ये जे परावर्तित केलं, म्हणजे मी असं शब्दप्रयोग वापरतो की 2014 साली भाजपची सत्ता येणं हा देखील त्याचाच परिणाम आहे त्याचा. फक्त ही दीर्घकालीन वाटचाल आहे, पण ही जी विजन आहे ना डॉक्टरांची, की स्वयंसेवकातनं व्यक्ती निर्माणातनं संस्था निर्माण, संस्था निर्माणातनं समाज निर्माण, समाज निर्माणातनं राष्ट्र निर्माण, हा जो प्रवास आहे, पण एखादी गुणसंपदा निर्माण करण्याचा जो प्रदीर्घ प्रवास आहे, त्या प्रवासाचाच हा दृश्य परिणाम आपल्याला दिसतोय. म्हणजे डॉक्टरांचं हे चिंतन आहे. म्हणजे मी मगाशी मंत्र सामर्थ्य, ऋषीदृष्टी असे जे शब्द वापरले, तर डॉक्टरांनी काय केलं की वैयक्तिक असे गुण, म्हणजे स्वयंसेवकामध्ये संघटनेत सामर्थ्य निर्माण करायचं असेल तर ते आपोआप निर्माण होणार नाही. म्हणजे स्वयंसेवकामध्ये ती गुणसंपदा निर्माण केली तर ती संघटनेत निर्माण होईल, आणि ती व्यक्तिनिरपेक्ष संघटनेतून समाज निर्माण होईल, त्यातनं राष्ट्र निर्माण होईल. असा तो क्रम सगळा. म्हणजे कुठल्याही विचारामागे डॉक्टरांच्या किंवा कुठल्याही कृतीमागे व्यक्ती, समाज, राष्ट्र ही साखळी कधीच सुटू दिलेली नव्हती त्यांनी. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की डॉक्टर हे निर्वैर होते, त्यांना कोणाबद्दलही शत्रुत्व नव्हतं. हा भाव त्यांनी संघामध्ये निर्माण केला. नेतृत्व स्वयंसेवकाच्या पातळीवरती उतरलं, त्यांच्यावरती जबाबदाऱ्या दिल्या. त्या काळामध्ये डॉक्टरांनी त्यावेळचा लाहोर, त्यावेळचा अखंड पंजाब, दक्षिण भारत या ठिकाणी प्रचारक पाठवले. ते 20-25 युवक होते. त्याने तिथं संघाचं काम उभं केलं. 1940 साली डॉक्टरांचं जेव्हा महानिर्वाण झालं, त्याच्या आधीच्या काळामध्ये 3य वर्षाचा संघ शिक्षा वर्ग नागपूरला भरलेला होता. डॉक्टर आजारी असल्यामुळे त्यांनी बोलताना असे शब्दप्रयोग वापरले की मला तुमची काही सेवा करता आली नाही स्वयंसेवकांची. आणि एक महत्वाचं वाक्य जे डॉक्टर बोलले त्याच्या वेळेला की मला संघाचं लघुरूप या ठिकाणी जमलेलं दिसतंय. म्हणजे सगळ्या भारतातनं स्वयंसेवक आलेले होते, कुठल्या कुठल्या प्रांतातनं प्रतिनिधित्व केलेला. म्हणजे डॉक्टरांची व्हिजन अखिल भारतीय स्वरूपाची होती. त्यामुळे मी जो डॉक्टरांच्या म्हणजे जो वृक्षाचा विस्तार होतो ना, तर तो एका अमुक उद्देशाने होत नाही. म्हणजे वृक्ष जेव्हा फार प्रचंड होतो, मोठा होतो, तेव्हा त्याच्या सावलीमध्ये पांथस्थ येतात, वासरे येतात, गुरं येतात, त्याच्यावर पक्षी येतात, त्याच्यावरती जीवाणू येतात, त्याच्यामुळे हव्या पर्जन्यमान सुधारतं, पर्यावरण सुधारतं. पण या एका हेतूसाठी ते बी लावलेले असं नसतं. तसं संघ बीजाचा विस्तार जो डॉक्टरांच्या रूपातनं झाला, त्याच्या संघबीजाचा हा जो दृश्य परिणाम आपल्याला दिसतोय ना, की अनेक क्षेत्रामध्ये संघाच्या अनेक संस्था, म्हणजे आपण थोडंसं जर का आकडेवारीमध्ये जर का गेलो तर संघाच्या साधारण 87,000 शाखा भारतात संघाच्या 41 देशामध्ये संघाचं काम होतं. एक 15-20 हजार संस्था, मी मगाशी उल्लेख केला की ते सहकार क्षेत्र असेल, ते भारतीय मजदूर संघ असेल, विद्यार्थी संघटना असेल, हे मी इलिस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल म्हणजे नमुन्यासाठी फक्त सांगते. अशा किमान 45-50 संस्था संघाच्या विविध क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात
आणि 15-20 हजार संस्था म्हणजे बँका असतील, शिक्षण संस्था असतील, अशा निर्माण झाल्या. स्वयंसेवकांचा विचार केला तर माझ्या मते 140 कोटी भारताची लोकसंख्या आहे. याची मोजदाद करणं फार अवघड आहे, कारण संघाच्या दृष्टीने एक्झिट नाही आहे संघामध्ये. तो एकदा आला की तो आमचा संघ संस्कारित झाला. असे किमान संघाची जाणकारी असणारे किमान 1 कोटी स्वयंसेवक आज भारतात असतील असं मला वाटतं. हा विस्तार जो आहे तो डॉक्टर हेडगेवार रूपी संघ बीजाचा आजच्या काळातला विस्तार आहे असं मला एक अभ्यासक म्हणून वाटत राहतं नेहमी, की हा डॉक्टरांच्या बीजाचाच विस्तार आहे. त्यामुळे जे संघाच्या संघटनेमध्ये गुण परिवर्तित व्हावेत असं त्यांना मनोमन वाटत होतं, ते गुण त्यांनी संघ शाखेच्या रूपाने स्वयंसेवकांमध्ये संक्रांत केले एका अर्थाने. आणि स्वतः एक आयडॉल म्हणून अगदी, अगदी. त्यांनी केलेलं होतं आणि त्यातूनच एकचालकानुवर्तित्व ही संकल्पना त्यांनी मांडलेली होती. तर त्याच्याविषयी आपण काय आता बोलूया? आपण जर का संघामध्ये एकचालकानुवर्तित्व याबद्दल खूप गैरसमज आहेत बाहेर. मी मगाशी सांगितलं की संघामध्ये डिक्टेटरशिप आहे का काय असं लोकांना वाटू शकतं. एका अर्थाने त्यागाची स्पर्धा आहे संघामध्ये. डॉक्टरांनी स्वतः संघाच्या स्थापनेनंतर मी मगाशी असं सांगितलं की साधं संघाचं नाव घेताना एक विचाराने, म्हणजे संघाची एक अशी अलिखित पद्धत आहे की कंकरन्स म्हणजे एकमतानेच निर्णय व्हायला पाहिजे. जर का दुमत झाला तर तो विचार सोडून द्यायचा संघाचा, अशी संघाची कार्यपद्धती. संघाच्या याच्यामध्ये जे अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत संघाचे, म्हणजे संघचालकाच्या नंतर संघाचा आजचा विस्तार बघता एक व्यक्ती हे चालवू शकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कन्सेन्सस होतो, त्याच्यामध्ये विचार विमर्श होतो, विचार विनिमय होतो, अनुभवातनं विश्लेषण होऊन निर्णय घेणं ही संघातली कार्यपद्धती आहे. बाहेरच्याला जे लांबणं दिसतं ना तो लांबणं बघतो. आता हे त्याला नेमकं कसं कळेल तर त्याने संघात येणं हेच त्याला उत्तर आहे. म्हणजे संघ कळायचा असेल तर डॉक्टर हेडगेवारांचं जीवन समजून घ्यायला पाहिजे. डॉक्टर हेडगेवारांना समजून घ्यायचं असेल तर संघ शाखा समजून घ्यायला पाहिजे. जो लांबणं संघ शाखेकडे बघतोय त्याला ते एकच चालकानुवर्तित्व असं वाटतं. बाळासाहेब देवरसांनी जेव्हा ते तुरुंगामध्ये होते, आणीबाणीच्या काळात संघावर बंदी होती, त्याला त्याने एक असं वर्णन केलं की माझ्या तुडीचे 5-6 संघचालक आता बाहेर आहेत. म्हणजे संघामधले जे पदाधिकारी आहेत तर आपण जर का संघाचं जे सगळ्यात लहान एकक आहे ना, की आपण अगदी उपखंड, खंड म्हणजे वस्तीपासून सुरू होतं, संघ शाखेपासून सुरू होतं. आपण अगदी वरती वेगाने गेलो तर तालुका असेल, जिल्हा पातळी, प्रांत असेल, क्षेत्र असेल आणि राष्ट्रीय असेल. या सगळ्यामध्ये अनेक प्रकारच्या बैठका होतात. संघाची अखिल भारतीय बैठक सगळ्या परिवारातल्या संस्थांसकट वर्षातनं एकदा होते. तिथं विचार विनिमय केला जातो, सगळी पुढच्या याचं नियोजन आखणी केली जाते. म्हणजे सामूहिक विचार पद्धती, अनुभवातनं आलेल्या याचं विश्लेषण करणं आणि पुढची दिशा दिग्दर्शन करणं ही संघाची अलिखित कार्यपद्धती. म्हणजे त्यागावरती आधारित संघटना. इथं कुठलंही मानधन मिळत नाही, इथं पगार मिळत नाही, इथं मोठेपणा मिळत नाही. म्हणजे जो त्याग कराय, म्हणजे ह्या एका अर्थाने लष्कराच्या भाकऱ्या आहेत या. तो जो जास्त भाजू शकतो तो अधिकाधिक अधिकार पदावरती जातो. दुसरं उदाहरण व्यावहारिक दृष्ट्या आपण अनेक संस्था अशा बघतो की त्या व्यक्ती जोपर्यंत असते संस्थापक तोपर्यंत त्या संस्था मोठ्या होतात. मुळात 100 वर्षावरच्या संस्थाच अल्पसंख्य आहेत आज भारतामध्ये, संख्येने कमी आहेत खूप. आणि ती जेव्हा संस्थापक व्यक्ती जाते तेव्हा त्या, मी नावं घेणार नाही संस्थांचे, माझ्या तोंडावरती आता अनेक नावं आहेत, तेव्हा त्या संस्था निष्प्राण बनतात. त्यांचे जे अनुयायी असतात, फॉलोअर्स असतात, त्यांच्यामध्ये मतभेद होतात, भांडणं होतात आणि त्या नावाचे अनेक छिन्न विच्छिन्न अशा प्रकारच्या संस्था, उपसंस्था निघतात. संघाची जर का आपण वाटचाल बघितली तर संघामधलं जे ट्रान्झिशन आहे संघचालक म्हणून, हे बाहेर पेपरात कधी बातमी लोकांनी वाचली, अत्यंत स्मूथ आपण ज्याला म्हणू अशा प्रकारे हे हस्तांतरण आतापर्यंत झालेलं आहे. काही वेळाला व्यवस्था करून पत्र लिहून ठेवलेले, काही वेळेला हयातीमध्ये झालेलं आहे, असा संघाचा अनुभव आहे. म्हणजे या ठिकाणी जी पुढची व्यक्ती आहे आणि हा जो संघाचा एक अक्षुण्ण असा प्रवाह आहे, त्याच्यामध्ये जी मूळ विचारधारा, मूळ जी ध्येय, तत्वप्रणाली आहे, त्याला कुठेही बाद न येता बदलत्या काळानुसार जे संघामध्ये परिवर्तन होत गेलं, म्हणजे संघाचा अगदी गणवेश असेल, संघाचं प्रातस्मरण असेल, संघाचे आग्रहाने मांडण्याचे विषय असतील, हे काळानुसार बदलत गेले. परंतु जी तत्वप्रणाली आहे संघाची की हिंदू राष्ट्र आहे, हे हिंदू राष्ट्र आम्हाला पुन्हा अभिमानाने उभं करायचंय, हे परमवैभवाला न्यायचं आहे, भगवा ध्वज आम्हाला सगळ्यात गुरुस्थानी आहे, ह्या तत्वप्रणालीला कुठेही बाधा न येता एका संघचालकाकडून दुसऱ्या संघचालकाकडे असं याचं परावर्तन होत गेलं. म्हणजे अशी संघटना हुकुमशाही असूच शकत नाही असं नाही. म्हणजे एक त्याच्यातून सांगता येईल की पुढचा जो संघटना पुढे नेणारा सक्सेशन जो आहे, म्हणजे वारसदार जो पुढे नेणारा आहे, तर तो इतका संघ संस्कारात वाढलेला की त्याला बदल करावा असं वाटलंही नसेल. कारण अन्यथा कसं होतं की एकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरण एखाद्या वेळेला झालं की काही गोष्टी बदलाव्यात असं वाटू शकतं की हे नाही मान्य, पण तसं संघाच्या बाबतीत झालं नाही. संघचालक बदलले तरी तत्व
कुठेच बदलली नाही किंवा त्याच्याशी तडजोडही केली गेली नाही. कदाचित कालानुरूप ते मांडण्यामध्ये काही ॲग्रेसिव्हनेस आला असेल. म्हणजे त्याच्याविषयी काय आपण बोलूयात. काय होतं संघाच्या याच्यामध्ये अगदी आपण राष्ट्रीय पातळीवरच्या जबाबदाऱ्यांचा विचार केला तर संघचालक असतील, सरकार्यवाह असतील, सहसरकार्यवाह असतील, शारीरिक शिक्षण प्रमुख, बौद्ध अशा ज्या व्यवस्था आहेत सगळ्या किंवा संघाच्या अन्य संस्था आहेत याच्यामध्ये जी माणसं अत्युच्च पदापर्यंत पोहोचतात ते अनेक वर्षाच्या त्याग तपस्येनंतर पोहोचतात. त्यामुळे अनेक वर्षाचे संस्कार त्यांना मिळालेले असतात. मगाशी मी जी सगळी मूल्य व्यवस्था संघातली सांगितली अशा अनेक लोकांच्याकडनं कळत नकळत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांच्यावरती ते संस्कार झालेले असतात आणि ते पूर्ण भिनलेले असतात आणि संस्कार. त्यानंतर तो त्या पदावरती जातो हां. आणि तिथं देखील चर्चा करून सामूहिक निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे ना हां. त्या प्रक्रियेमुळे एका माणसाचा प्रभाव त्या निर्णयावरती राहत नाही. त्यामुळे साधक बाधक विचार करून त्याच्या परिणामांचा विचार करून दुसरी गोष्ट आपण जर का आता असा विचार केला ना की संघाच्या आत्ताच्या काळातले ठळक गोष्टी निर्णय घेतलेले आहेत त्याचं यश अपयश याचा विचार केला तर संघाने किती काळजीपूर्वक हे निर्णय घेतले असतील. म्हणजे राम जन्मभूमी आंदोलन हा विषय समजा आपण उदाहरणासाठी आपण घेऊ की ते कसं वाढत गेलं, त्याचा शेवट काय झाला आणि ते राजकीय दृष्ट्या न्यायालयातनं निर्णय येऊन राजकारणातनं देखील त्याला योग्य ते सहाय्य मिळून म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा त्रिवेणी संगमातनं ते तो पुढे कलंक गेलं. धुतला गेला आणि ते पूर्ण झालं. पण हे जे 22 जानेवारी 2022 झालं ते अपेक्षितच होतं अपेक्षित त्यावेळेला, होतं, अपेक्षित जेव्हा हे होतं. कार्य सुरू केलं त्यावेळेला. डॉक्टर हेडगेवारांच्या शब्दामध्ये आपल्या श्रद्धास्थानांचा उल्लेख आहे काही बोलण्यांमधनं. म्हणजे त्याने काशीच्या ठिकाणी एका बैठकीत त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे हे वर्षानुवर्ष सुरू होतं. फक्त सगळ्या समाजाला जागृत करून कायदेशीर मार्गाने ते लॉजिकल एंडला नेणं हा जो विषय होता म्हणजे हा त्याचा स्वाभाविक परिणाम आहे. हे आज नाही उद्या घडणारच होतं. हां. म्हणजे याचा अर्थ संघाने जी काही त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी वापरली आणि ते असेल सनदशीर मार्गाने घडणार होतं. न्यायालयाच्या निकालांनी झालेलं आहे. हां. म्हणजे आपण जे आता असं म्हणलं की संघाच्या प्रेरणेतनं स्वयंसेवकांनी स्थापन केलेल्या ज्या अनेक संस्था आहेत त्याच्यामध्ये कदाचित परस्पर विरुद्ध अशा प्रकारचे संघर्षाचे प्रसंग देखील काही वेळेला उभे राहू शकतात. हां. मी जी संघाची राष्ट्रीय पातळीवरची वार्षिक बैठक सांगितली त्याच्यातनं संवादातनं अनेक वेळेला अशा प्रकारचं निराकरण केलं जातं. म्हणजे उदाहरणासाठी एखादी संघ विचाराच्या स्वयंसेवकांनी स्थापन केलेलं एखादा उद्योग आहे किंवा एखादी बँक आहे अशी कल्पना करा आणि त्या ठिकाणी भारतीय मजदूर संघाची संघटना असणारी कामगारांची चळवळ आहे. तर हे दोन्ही संघाच्या प्रेरणेतनं स्थापन झालेल्या स्वयंसेवकांनी निर्माण केलेल्या संस्था आहेत. खरंय. परंतु त्याच्यात संघर्षात्मक गोष्टी येऊ घडू शकतात त्याच्यामध्ये. तर संवादातनं त्यातनं मार्ग काढणं. आता याच्यामध्ये संघ स्वतः हस्तक्षेप करेल असं नाही. म्हणजे एकच चालकानुवर्तित्वाबद्दल जे आपण बोलतोय हो. त्याची अशी अनेक उदाहरणं व्यावहारिक दृष्ट्या की हे कसं नाहीये संघामध्ये. दुसरी गोष्ट हे फार पटवून देणं लोकांना ह्याची संघाला आवश्यकता वाटत नाही. कारण हे ज्यांना पटलेले असे लक्षावधी स्वयंसेवक संघामध्ये आहेतच ते स्वतः बघतायत. त्यामुळे हे जर का खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचं असेल तर दोन प्रकारे जाणून घ्यायला पाहिजे. एक तर लांबून संघाचं निरीक्षण करण्यामुळं हे परसिव्ह होणं ते एक्सपिरियन्स करायला पाहिजे, अनुभव घ्यायला पाहिजे, अनुभूती घ्यायला पाहिजे त्याच्या अगदी शुद्ध. आता तुम्ही म्हणालात तसं की संघाच्या शाखेत यायला शाखेत पाहिजे यायला त्याच्यासाठी. पाहिजे. हा एक भाग त्यातला झाला. दुसरा भाग की तुमचा चांगल्या अर्थाने स्वतःचं मत बदलणं, त्याचं निरीक्षण करणं आणि जे समाजशास्त्रज्ञ आहेत, जे व्यवस्थापनामधले तज्ज्ञ माणसं आहेत याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. की जागतिक स्तरावरती एकमेवा द्वितीय अशा प्रकारचा प्रयोग 100 वर्ष आपल्या देशामध्ये होत असताना एखाद्या तटस्थ माणसाला भले तो संघविरोधक आहे त्याला याचा अभ्यास करावा असं का वाटू नये असा विचार माझ्या मनामध्ये येतो. की हा एक अद्भुत विलक्षण अशा प्रकारचा प्रयोग आहे की ज्याच्यावरती विश्वास बसू नये अशा प्रकारे त्याला यश मिळालेलं आहे. हा फार युनिक आहे, एकमेवा द्वितीय आहे. खरंय. असं असताना खरं म्हणजे एखाद्या स्कॉलर माणसाने, एखाद्या संशोधक माणसाने हे का घडलं याचा थिसिस, याचा विचार असा का होऊ शकत नाही. म्हणजे तेवढा ओपननेस पाहिजे, तेवढा मोकळेपणा पाहिजे, तेवढे विचारसरणीमधलं खुलेपणा पाहिजे. म्हणजे ही जी 3 प्रिन्सिपल किंवा 3 तत्व जी सांगितली गेली तर ती कालातीत अशी आहेत आणि त्यामुळे ती आजपर्यंत टिकून आहेत. एकचालकानुवर्तित्वावर कदाचित व्यक्तिपूजा असाही काही आक्षेप होऊ शकतो ना. नाही, आपण त्याच्यामध्ये असं बोललो की जर का आता डॉक्टर हेडगेवारांना अशी मुभा होती म्हणजे ज्यांना संघ माहिती आहे ते लोक करणार नाहीत पण बाहेरून व्यक्तिपूजा आहे त्याला असं. उत्तर एकच आहे त्याला की आपण कसं आहे झोपलेल्या माणसाला जागा करता येतं. जो झोपेचं सोंग करतोय त्याला तुम्ही जागा करू शकत नाही. खरं. ज्याला खरंच उत्सुकता आहे, ज्याला कुतूहल आहे, समजा मी संघ विरोधक आहे परंतु मला उदारमतवादी मी आहे तर माझी धारणा काय पाहिजे की मी शाखेत येतो. बरं, संघाचं काम कसं चालतं, उघड्या मैदानावरती चालतं, पारदर्शकपणाने चालतं. संघाच्या संघचालकांचे, संघाच्या अधिकाऱ्यांचे प्रवास होतात, त्यांच्या भाषणाची वृत्त होतात. आजच्या मीडियाच्या काळामध्ये हे सगळीकडे उपलब्ध आहे. संघाची वेबसाईट आहे, संघाचं अनेक साहित्य उपलब्ध आहे, गुरुजींचे 10 खंड उपलब्ध आहेत.
पहिल्या 3 संघचालकांची चरित्र उपलब्ध आहेत. संघ स्वयंसेवक संघाबद्दल लिहितात. एवढा खुलेपणा संघाबद्दल आहे. संघ कोणाचाही द्वेष करत नाही. म्हणजे एक दीर्घकालीन धोरणात्मक भाग म्हणून संघर्ष करायचं नाही हे संघाने ठरवलेलं आहे. कारण संघाला समाजा अंतर्गत कुठलंही संघटन करायचं नाही, समाजाचं संघटन करायचंय. संघाची जी ही 3 मूलतत्व आहेत तर त्याच्याविषयी आपण आता विस्तारानं बोललो. आणि खरोखरच 1925ला जो विचार त्यांनी अतिशय बारकाईनं केलेला होता तो अत्यंत व्यापक असा विचार जो 2025 सालातही आज टिकून आहे आणि त्यामुळेच संघ शताब्दी वर्षामध्ये अधिकाधिक जोमानं वाटचाल करतोय असं मला वाटतंय. खरं तर हा आणखीन मोठ्या चर्चेचा विषय आहे. मात्र आजच्या भागाची वेळ संपलेली आहे. आजच्या भागात इथंच थांबूयात. नमस्कार. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण आनंद घेतलात सत्संग या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण ऐकलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक माननीय अनंतराव हरिभाऊ जोशी यांची सौ वैदेही कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तर पुन्हा भेटूयात सत्संगच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. श्रोताहो नमस्कार. आपण ऐकत आहात हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे नियामक मंडळाचे सदस्य आणि विश्वस्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक माननीय श्रीयुत अनंतराव हरिभाऊ जोशी यांची ज्येष्ठ मुलाखतकार सौ वैदेही कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. आणि यामध्ये आज आपण जाणून घेणार आहात माननीय डॉक्टर हेडगेवार यांच्या संकल्पनेतून संघ विचार याविषयी. तर ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. श्रोतो नमस्कार. सत्संग या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. संघ विचार डॉक्टर हेडगेवार यांच्या संकल्पनेतला या विषयावर आपण चर्चा करत आहोत. गेल्या 2 भागांमध्ये आपण याविषयी विस्तारानं चर्चा केली. संघ स्थापनेमागचा इतिहास, त्यानंतर संघाची मूलतत्व याविषयी आपण जाणून घेतलं. आज हाच विषय आपण पुढे नेणार आहोत आणि यासाठी आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत माननीय अनंतराव जोशी. जोशी साहेब नमस्कार. या मालिकेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. गेल्या 2 भागांमध्ये आपण डॉक्टरांच्या संकल्पनेतला संघविचार खूप बारकाईनं विविध उदाहरणांसह जाणून घेतला. स्वयंस्वीकृत आणि कंटकाकीर्ण असा मार्ग असं डॉक्टरांच्या या सगळ्या प्रवासाचं आपण वर्णन करता येईल. मात्र डॉक्टरांना संघमुक्त समाज अशी संकल्पना त्यांच्या मनामध्ये होती. तर याविषयी विस्तारानं काय सांगाल? डॉक्टरांना संघाची स्थापना करत असताना समाजाच्या अंतर्गत एखादं संघटन असा त्यांच्या चिंतनाचा विषय नव्हता. म्हणजे स्वतःचं स्वतंत्र काहीतरी असावा असा विचार स्वतःचा बिलकुलच संप्रदाय, नव्हता. स्वतःचं अस्तित्व. तर सध्या त्याची गरज होती त्याची, परंतु समाज मोठा होता. त्यामुळे समाजच एका टप्प्यानंतर संघाच्या संघरूप व्हायला पाहिजे, संघाचं अस्तित्वच राहू नये, अशा प्रकारची आदर्श संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये होती. पण ही संकल्पना येण्यामागेही काही विचार किंवा काही त्यांच्या डोळ्यासमोरची तत्कालीन परिस्थिती पण असेल ना. त्याचं कारण असं असू शकतं त्याच्यामध्ये की सदहेतूने अनेक महापुरुषांनी याच्या आधी या समाजामध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न केले. त्याने स्वतःचा विचार स्वतंत्रपणाने मांडला. आपण जर का विचार केला समकालीन डॉक्टरांच्या थोडासा आधीचा काळ, थोडासा त्यावेळचा काळ, थोडासा पुढचा काळ, तर आपल्याला एक 4-5 महापुरुषांची उदाहरणं आपल्याला घेता येतील. म्हणजे अनेक देव दैवता असणारा हिंदू समाज, त्याच्यामुळे कदाचित हिंदू समाजाचा अधप्पात झाला का काय, त्याच्यामुळे राजा राम मोहन रायांच्या मनामध्ये असा विचार आला की आपण ब्राह्मो समाजाची स्थापना करावी. त्यातनंच नंतर प्रार्थना समाज निर्माण झाला. दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची निर्माण केली आणि वेदांताचा आग्रह धरला, पण तो एकांतिक अशा प्रकारचा आग्रह होता. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये सुभाषचंद्र बोसांनी मिलिटरीच्या माध्यमातून, आर्मीच्या माध्यमातून संघर्ष करून स्वातंत्र्य अशी एक कल्पना त्यांनी मांडली. असे वेगवेगळ्या प्रकारचे विचारधारा, वेगवेगळ्या प्रकारचे संप्रदाय. सुभाषचंद्रांचा काळ हा डॉक्टर हेडगेवारांच्या नंतरचा आहे, परंतु त्यांना समकालीन अशा ज्या वेगवेगळ्या विचारधारा होता, तर डॉक्टरांचं चिंतन असं होतं की समाजाच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे संप्रदाय निर्माण होतात आणि त्याच्या संस्थापकांच्या नंतर
त्याचं मूळ तत्वाला तिलांजली दिली जाते, त्यांच्यामध्ये भेद निर्माण होतात, त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतात आणि त्याच्यातनं असहिष्णू अशा प्रकारचा तो संप्रदाय निर्माण होतो. म्हणजे मूळ हेतू किती चांगला असला, त्यामुळे संघाची स्थापना करत असताना संघापेक्षा समाज मोठा आहे, त्यामुळे ते समाजाच्या अंतर्गत अशा प्रकारचं संघटन डॉक्टरांना वेगळं त्याचं अस्तित्व ठेवायचं नव्हतं, ते समाजरूप व्हावं पुढच्या टप्प्यामध्ये, असं डॉक्टरांना अभिप्रेत होतं. म्हणजे थोडक्यात संघ हा विसर्जित कधी होईल असं जर का आपण विचार केला तर संघाची जी तत्व रुजवण्याचा प्रयत्न डॉक्टर हेडगेवारांनी, नंतरच्या संघचालकांनी आणि गेल्या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये संघ शाखेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला, तर तसा आदर्श समाज ज्या वेळेला अस्तित्वात येईल तो स्वतः स्वयंसिद्ध असेल, आत्मनिर्भर असेल, एकात्म असेल, समरस असेल, सामर्थ्यशाली असेल आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवून मार्गक्रमण करणारा असा जेव्हा होईल त्याला संघाची आवश्यकता राहणार नाही. पण ती खूप आदर्श परिस्थिती आहे. 100 वर्ष हा देखील कालखंड खूप मोठा आहे, परंतु व्यक्तीचं जीवन आणि संस्थेचं जीवन याची जर का तुलना आपण केली तर व्यक्तीचं जीवन मर्यादित आहे. संस्थात्मक याच्यामध्ये अजून पुढचा कालखंड, आता वेग वाढलेला आहे, संघाला आता देखील अनुकूलता मिळालेला असा एक कालखंड आलेला आहे की संघर्षाचा काळ, उपेक्षेचा काळ हा मागं पडलेला आहे आणि संघ एक आता यशाच्या मोठ्या टप्प्यावरती आहे. त्यामुळे संघ देखील आता एका वेगळ्या प्रकारे संघाने वेग वाढवलेला आहे. मगाशी आपण एकचालकानुवर्तित्वावरती बोलताना आपण असं म्हणलं की समाजात असे गैरसमज का तयार होतात, तर एकेकाळी संघाचं देखील धोरण असं होतं की स्वतःबद्दल फार बोलायचं नाही, फार प्रचार करायचा नाही. तर मी मगाशी असं सांगितलं की मूळ तत्वांना कुठेही तडजोड न करता बदलत्या काळानुसार, बदलत्या परिस्थितीनुसार संघाचा विचार देखील बदलत गेला, आचार पद्धती बदलत गेली, विचार तोच राहिला. त्या दृष्टीने आता 100 वर्षानंतर जर का तुम्ही आता YouTube बघितलं तर संघाचे संघचालक असतील, संघाचे वरिष्ठ अधिकारी असतील, खूप प्रमाणामध्ये मीडियावरती बोलतायत असं आपल्याला जाणवतंय. किंवा कुठल्याही प्रकारचा केंद्रस्थानी असा एक मोठ्या प्रकारचा उत्सव न करता जास्तीत जास्त समाजापर्यंत पोचणं आपण आणि संघाची भूमिका समजावून सांगणं, अशा प्रकारचा पूर्वी कधी न घडलेला अशा प्रकारचा अनुभव आपण घेतोय. आणि पूर्वीचं उदाहरण म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं तर एखाद्या बौद्धिकाला गेलो तर टाळ्याही वाजवायच्या नाहीत, इथून सुरुवात होती ती सगळी. बरोबर. तर ही आचार पद्धती आहे. तर याच्यामध्ये मूळ तत्वांना कुठेही तडजोड न करता की मीडिया फारसा स्वतःचा प्रसार न करणं हे संघाचं एकेकाळी त्यावेळेला आवश्यक असणारं कदाचित धोरण होतं की संघाची शक्ती लहान होती, संघ वाढत होता, विकसित होत होता, संघाला विरोध होत होता, उपेक्षा होती, संघर्ष होता. परंतु 100 वर्षाच्या वाटचालीतनं या नव्या संकल्पना जन्माला आलेल्या आहेत. त्या आधुनिक काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून संघाची भूमिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं, म्हणजे आताचे विद्यमान संघचालक पूजनीय मोहनजी भागवत यांचं दिल्लीमध्ये संबोधन झालं, 3 दिवस सुरू होतं. आता भारतातल्या मोठ्या शहरांमध्ये चालू आहे. जे सहकार्यवाह आहे, सरकार्यवाह आहेत, यांचे देखील संबोधनं सुरू आहेत. आपण संघ शताब्दी असा जर का YouTubeवरती सर्च दिला तर अनेक प्रकारचे असे संवाद, असे व्हिडिओ, असे कार्यक्रम आपल्या निदर्शनास येतात. आपण जी मगाशी चर्चा केली त्यातनं बदलत्या काळानुसार स्थलकाल स्थिती सापेक्ष असे बदल संघामध्ये या प्रकारे होत आहेत. आणि मला वाटते काही उत्सवांना, काही महत्वाच्या कार्यक्रमांना संघ परिवाराशी संबंधित नसलेल्या काही व्यक्तींना अभ्यागत म्हणून बोलवणं हेही सुरू झालेलं आहे. तर त्याच्या मागचा हेतू आत्ताच्या काळाला अनुसरून काय असेल? अलीकडच्या काळामध्ये संघातली एक व्यापक भूमिका अशी घेतली आहे संघाने देखील की संघाची जी मूळ विचारधारा आहे ती विचारधारा कदाचित काही मतभेद असू शकणारी, पण समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत, अनेक संस्था आहेत. त्या संस्थांशी आपला संपर्क वाढवणं, आपला संवाद वाढवणं असं एक मोठं व्यापक अभियान आता संघामध्ये सुरू आहे. मग आपल्या मनात साहजिक प्रश्न येतो की हा पूर्वीच्या धोरणामध्ये बदल आहे का? तर हे कसं होतं की काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती संघाची शक्ती, सामर्थ्य देखील वाढत गेलं, संघाची अनुकूलता वाढत गेली. परंतु मूळ संघ संस्कारामध्ये हे सगळे वेगवेगळ्या टप्प्यावरती अपेक्षित आहे, परंतु ते व्यवहारात आणण्या इतकं सामर्थ्य त्या संघटनेमध्ये येणं. तर आजचा काळ असा आहे की संघा मोकळ्या हाताने आज समाजाकडे अधिक वेगाने चाललेला आहे आणि ज्याला संघाच्या परिभाषेमध्ये सज्जन शक्ती असं ज्याचं वर्णन केलं जातं, ती सज्जन शक्ती आपल्याशी जोडली जावी, त्यांच्याशी संवादाचे नवे पूल निर्माण व्हावेत आणि जे जे समाजात चांगलं काम करतायत ते एका अर्थाने संघाचंच काम आहे. म्हणजे मी मगाशी सांगितलं की संघ हा समाज रूप आहे. एक आदर्श स्थिती अशी येईल की संघाचं अस्तित्व आवश्यक राहणार नाही आणि लोकच स्वतःचं काम पुढे नेतील, संघाचं काम पुढे नेतील, असा एक काळ येईल असा. तर त्यामुळे चांगल्या लोकांशी संपर्क असणं, त्यांना आपल्या बरोबर घेणं, त्यांना सहाय्य करणं, असा एक नवा आचरणात्मक असा परिवर्तन संघाच्या देखील विचारधारेमध्ये आपल्याला जाणवत आहे. आपल्याला म्हणजे एक वेगळी विचारधारा या निमित्तानं जाणून घेणं हाही त्याच्या मागचा हेतू असेल. विचारधारा पूर्ण वेगळी आहे
असं नाही मला वाटत. नाही नाही, संघाची विचारधारा संघामध्ये आहे तो पण बीजरूपाने होतं ते संघाच्या याच्यामध्ये हो. की डॉक्टर हेडगेवारांच्या काळापासून मी मगाशी सांगितलं की निर्वयी राहा सर्वभूतेषु असा मी शब्द वापरला की डॉक्टरांची विरोधकांशी देखील संपर्क होता की जे संघाचे त्या अर्थाने रूढार्थाने विरोधक होते ना, अशा लोकांशी डॉक्टरांचे अत्यंत सौहार्दाचे संबंध होते की हा उद्याचा आपला स्वयंसेवक आहे, असा डॉक्टर त्यांच्याकडे बघायचा आहे. पण ताकद नव्हती त्यावेळेला तेवढी. म्हणजे नंतरच्या काळात जसा संघ विस्तारत गेला, म्हणजे आपण जर का बारकाईने अजून बघितलं ना, तर संघ पहिल्यांदा स्वतःचं सामर्थ्य वाढवत होता, उमलत होता, विकसित होत होता. डॉक्टरांच्या नंतर म्हणजे 15 वर्ष डॉक्टरांना मिळाली, परंतु मी मगाशी वाक्य सांगितलं डॉक्टरांचं की संपूर्ण भारत लघुरूपाने आज माझ्या समोर आहे, असं संघ शिक्षा वर्गामध्ये डॉक्टर बोलले. मग त्यांना ती चाहूल लागली होती की संघाचा विस्तार झालेला आहे. पण इतर संस्थात्मक याच्यामध्ये संघाची जी प्रसारणशीलता नंतर वाढली, ही पहिल्या बंदीनंतर सुरुवात झाली. मग भारतीय मजदूर संघ झाला, विद्यार्थी परिषद झाला, विश्व हिंदू परिषद झाली. डॉक्टर आणीबाणीनंतरच्या काळामध्ये असं लक्षात आलं की आपण एकटे असता कामा नये आणि समविचारी लोकांना बरोबर आपण मोठ्या प्रमाणात घ्यायला पाहिजे. त्यातनं संघाची सेवा कार्य अजून मोठ्या प्रमाणात झाली. म्हणजे एकेका टप्प्यावरती संघचालकानंतर बदलत्या स्थलकाल स्थितीनुसार संघामधलं परिवर्तन हे अपेक्षित होतं पहिल्यापासून. पण कदाचित संघाकडे ते सामर्थ्य नव्हतं, अनुकूलता नव्हती, आवश्यकता नव्हती. जसा संघ मोठा होत गेला तसा याही गोष्टी उमलत गेल्या. पण मला असं वाटतं की त्या बीजरूपाने होत्या. म्हणजे आपण जर का पुस्तकं बघितली, पत्रव्यवहार बघितला, मुलाखती त्या संघचालकांच्या आपण बघितल्या. म्हणजे आता उदाहरणार्थ सुदर्शनजींच्या काळामध्ये आपण नियोगाचा मोठ्या प्रमाणामध्ये संघामध्ये आलं. तर आता कल्लरी म्हणून एक केरळमध्ये खरं म्हणजे सांस्कृतिक भारतीय परंपरा आहे त्याच्यामध्ये. पण ह्या नवे नवे आयाम संघाला जोडण्यासाठी प्रचार विभाग जोडला गेला, प्रसार विभाग संघाला जोडला गेला, सज्जन शक्ती झालं, वस्ती विभाग झाला. म्हणजे समाजातल्या वेगळ्या वेगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठीचे हे सगळे आयाम आहेत सगळे. म्हणजे संघ आता विस्तारून समाजापर्यंत निघालेला आहे. म्हणजे त्याची गती वाढलेली आहे, वेग वाढलेला आहे असं आपल्याला जाणवतंय आता. परंतु हे पूर्ण नवीन आहे असं नाही मला वाटत की हे संघाच्या स्थापनेच्या काळापासून अनुस्यूत आहे त्याच्यामध्ये. पण ते बीजरूपाने आहे, ते आता उगवून आलेले असं दिसतंय आपल्याला. एका अर्थानं राजकारणात तर संघ कधीच पडला नाही, पण समाजकारण करण्यावर काहीसा भर दिला गेला ना. नाही, राजकारणामध्ये देखील कसं झालं की ज्या वेळेला जनसंघाची स्थापना झाली त्यावेळेला संघाकडे त्याची विचारणा झाली त्याच्यामध्ये. परंतु संघाकडनं काही चांगली माणसं दिली गेली, पण संघ स्वतः राजकारणात पडला नाही. म्हणजे संघाला अपेक्षित काय आहे की संघ संस्कारातनं तयार झालेली माणसं त्यांच्या ॲप्टिट्यूडनुसार, त्यांच्या आवडीनुसार, त्यांच्या व्यक्तिमत्वानुसार, त्यांच्या गुणधर्मानुसार त्या त्या क्षेत्रामध्ये जाऊन त्या त्या संस्था स्थापन करतील. या दृष्टीने त्यांनी स्वतंत्र, म्हणजे मगाशी आपण गुरुदक्षिणेच्या बद्दल आपण बोललो का नाही माझ्या स्मरणात नाही मागच्या वर्षामध्ये, तर संघामध्ये एका अर्थाने विचारांचं देखील स्वातंत्र्य होतं. म्हणजे 2 उदाहरणं मी देईन की त्यातले दीनदयाळजी उपाध्याय जे नंतर जनसंघामध्ये काम करत होते, हे संघाचे प्रचारक होते. एकात्म मानव दर्शन हा नवा विचार त्यांनी आणला. म्हणजे संघामध्ये स्वयंपूर्णता अशा अर्थाने आहे की आर्थिक स्वयंपूर्णतेबरोबर वैचारिक स्वयंपूर्णता देखील संघामध्ये आहे. दुसरी वर्ग संघर्षाला काटछळ देणारी नवी विचारधारा, थर्ड वे या नावाचं पुस्तक आहे मोठं दत्तवंत ठेंगडींचं. त्यांनी जो अभ्यास केला तो इंटकच्या चळवळीचाच आधी अभ्यास केला आणि त्याच्यातनं त्यांनी जे स्वतः नवं संघटन भारतीय मजदूर संघाच्या रूपाने निर्माण केलं, त्या जगामध्ये कामगार चळवळीमध्ये सर्वात जास्त सदस्य संख्या असणारं, राजकीय देखील आज जगामध्ये सर्वात जास्त सदस्य संख्या असणारा भाजपा हा एकमेव पक्ष आहे. पण हे संघाचं यांच्यावरती नियंत्रण आहे अशा प्रकारचं देखील बाहेर चर्चा होते, अशा प्रकारचे आरोप होता. पण संघाची जी कार्यपद्धती आहे ना त्याच्यामध्ये या सगळ्या स्वायत्त संघटना आहेत. संघ संस्कारातनं तयार झालेल्या माणसांनी या संस्था स्थापन केलेल्या आहेत. कोऑर्डिनेशनच्या दृष्टीने, योग्य त्याचं संचालनाच्या दृष्टीने त्यांच्यावर संवाद असतो. म्हणजे ते समाजकारण या निमित्तानं करतायत त्या सगळ्या संस्था. आता आपण समर्पणाविषयी बोलत होतो, तर काही व्यवस्था डॉक्टरांच्या पासूनच त्यांनी सुरू केलेल्या होत्या की एक प्रचारकाची एक संकल्पना डॉक्टरांनी सुरू केली. तर त्याच्या मागचा त्या प्रचारक या संकल्पनेविषयी आपण मागच्या एका भागामध्ये बोललेलो होतो. म्हणजे प्रचारक म्हणजे नक्की काय अशी टेक्निकल, पण त्याच्या मागचाही डॉक्टरांचा विचार काय असेल. डॉक्टर स्वतः आद्य प्रचारक असंच त्यांच्याबद्दल आपण वर्णन करू शकतो. ज्यावेळेला संघाची स्थापना झाली तर त्यावेळेला आपण मगाशी बोलण्यानुसार डॉक्टरांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 15 वर्षाचा एखाद्या संस्था मोठी करण्याच्या दृष्टीने हा कालखंड खूप छोटा होता. डॉक्टरांची इच्छा अशी होती की त्यांना कदाचित आपल्या प्रकृती स्वास्थ्याबद्दल, की जे अखंड श्रम डॉक्टरांचे होते, अनेक प्रकारचे आजार त्यांना निर्माण झालेले होते आणि संघाची पुढचं जे विचार त्यांच्या मनामध्ये होते त्या दृष्टीने संघाचा जर का भारतभर आपल्याला विस्तार जर का आपल्याला करायचा असेल
तर त्या ठिकाणी वेगळी माणसं जी संघ संस्कारित माणसं आहेत, त्यांच्या सहवासातली माणसं आहेत की जी समर्पित माणसं आहेत, संस्कारित माणसं आहेत, अशी माणसं पाठवण्याची आवश्यकता आहे. पण त्यांच्या शिक्षणावरती विपरीत परिणाम होता कामा नये. म्हणजे अक्षरशः विशीतली अशी माणसं, म्हणजे काही जर का आपण नावं जर का सांगायची जर का, तर दादाराव परमार्थ म्हणून मोठं नाव आहे, यादवराव जोशी म्हणून मोठं नाव आहे, माधवराव मुळे म्हणून मोठं नाव आहे. हे उदाहरणासाठी मी नावं सांगतोय. अशी माणसं तत्कालीन लाहोरमध्ये गेली, पंजाब प्रांतामध्ये गेली, कलकत्त्याला माणसं गेली. कलकत्त्याला स्वतः डॉक्टर होते. नंतरच्या काळात बंगालमध्ये बाळासाहेब देवरस होते, गोळवलकर गुरुजी गेलेले होते. अशा ज्या व्यवस्था, दक्षिणेमध्ये भास्करराव कळंबी गेलेले होते. म्हणजे ह्या लोकांनी तिथं संघ रुजवला मोठ्या प्रमाणात. म्हणून त्या संघ शिक्षा वर्गातले जे उद्गार आहेत डॉक्टरांचे की लघुरूपात मी भारत बघतोय, तर ते एक्सपेडिएट करणं, ज्याला आज व्यवस्थापनाच्या भाषेमध्ये आपण म्हणतो की संघटनेला जर काय गती द्यायची असेल त्यावेळेला शक्ती कमी होती, तर त्यामुळे अशी समर्पित पूर्ण वेळ काम करणारे स्वयंसेवक, ही कल्पनाच इतकी अद्भुत आहे संघाची की सर्व संघ परित्याग करणारी सामान्य वेशातली ही जी माणसं आहेत, या माणसांमुळे हा संघ घडला. आज संघामध्ये उच्च विद्या विभूषित, परंतु जी 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी आजन्म अशी प्रचारक जी व्यवस्था आहे, ती संघातली एक फार वेगळ्या मोठा आधारस्तंभ आहे संघाचा तो. परंतु आपण त्रिविध प्रचार पद्धती असा खरं म्हणजे शब्दप्रयोग वापरायला पाहिजे. म्हणजे संघामध्ये 3 प्रकारचे लोक फार महत्वाचे आहेत की एक पूर्ण वेळ काम करणारे संघाचे पूर्णकालीन प्रचारक, ही एक पहिली कल्पना झाली. म्हणजे मला गीतेच्या भाषेमध्ये जर का बोलायचं झालं तर पूर्ण कर्मयोग आचरणात आणणारे, कर्म प्रवृत्त परंतु श्रेय निवृत्त हा संघाचा संस्कार आहे की माणसं खूप प्रसिद्धीपासून मागं बॅक ऑफिसला काम करतात, यांची नावही समाजाला माहिती नाही. स्वतः डॉक्टरही त्याच पद्धतीनं, त्यामुळे त्यांच्याविषयीचं खूप लिखाण त्यांच्या काळात उपलब्ध नाही. दुसरा जो संघाचा काम करणारा महत्वाचा कणा आहे संघाचा, त्यातला ग्रस्त जीवन जगणारा संसारी स्वयंसेवक, की तो सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडून आपला नोकरी व्यवसाय करून संघाचा जास्तीत जास्त वेळ देता येईल अशा प्रकारचं काम करतो. आणि संघ जसा मोठा होत गेला, विस्तारत गेला, ही कल्पना करायची डॉक्टरांच्या काळामध्ये नव्हती, कारण तेव्हा संघाचं आयुष्यच 15 वर्षाचं होतं. परंतु नंतरच्या काळामध्ये काही कारणामुळे मला संघाचं काम करता आलं नाही, ही व्यथा, ही खंत मनात असणार. आणि आता अनुकूलता आलेली आहे, आता माझ्या आर्थिक गरजा संपलेल्या आहेत, असा एक वानप्रस्थाश्रमामधला संघाचा स्वयंसेवक आज त्याच्या आवडीनुसार विविध क्षेत्रांमध्ये आपला वेळ देतो, तन मन धनपूर्वक संघाचं काम करतो. हा एका अर्थाने संघाचा त्रिविध प्रचारक व्यवस्थेमधला प्रचारकच आहे. म्हणजे पूर्णकालीन काम करणारा तरुण वयाचा एक प्रचारक, ग्रहस्थ धर्म पाळणारा, संसारी जबाबदाऱ्या पार पाडणारा, संघाचं काम करणारा एक प्रचारक म्हणू आपण त्याला, की तोही भरपूर वेळ देत असतो संघामध्ये. आणि त्याच्यावरती हे 2 व्यवस्था अवलंबून असतात. म्हणजे संसारी माणसावरती जसं भारतीय विचारधारा आहे की ब्रह्मचर्य हा आश्रम, संन्यास हा आश्रम, वानप्रस्थाश्रम हा आश्रम, हा ग्रहस्थधर्मीय माणसावरती अवलंबून असतो. तसं संघामधला जो संसारी जो स्वयंसेवक आहे त्याच्यावरती इतर सगळे, म्हणजे त्याच्यामध्ये असं एक नातं आहे, त्याच्यामध्ये प्रेमाचं नातं आहे त्याच्यामध्ये. तर त्यामुळे वानप्रस्थाश्रमात गेलेले, परंतु आज आपल्या प्रकृतीनुसार, आपल्या आवडीनुसार, आपल्या एक्सपर्टाईजनुसार, आपल्या ज्ञानानुसार संघाचं काम करणारे हजारो स्वयंसेवक आहेत आज. आणि ही जी सेवा कार्य मी मगाशी उल्लेख केला ना, साधारण 1.25 लाख सेवा कार्य. तर ज्या माणसांचा जो अनुभव असेल, त्यांना जे एक्सपोजर एक्सपिरियन्स असेल, असे उच्च विद्याविभूषित माणसं त्यांच्या आवडीनुसार त्या क्षेत्रात काम करणं हा संघाचा एक प्रचारक व्यवस्थेतला नवा आयाम आहे संघातला. हे वाढतं सामर्थ्य आहे संघाचं. प्रचारक ही जशी संकल्पना झाली, तशीच गुरुदक्षिणेची किंवा गंगाजळीची एक संकल्पना डॉक्टरांच्या काळापासूनची होती. तर त्याविषयी आपल्याला काय बोलता येईल? डॉक्टरांचं याच्यामधलं चिंतन होतं की कुठलीही सामाजिक संस्था आपण जेव्हा करतो त्यावेळेला तिला काही साधन संपत्ती निर्माण करायला लागते आणि त्याला पैसे आवश्यक असतात, धनसंपत्ती आवश्यक असते. पैशाचा सो माणसाला करता येत नाही. तेव्हा पहिल्या दिवसापासून डॉक्टरांनी संघामध्ये अशी व्यवस्था निर्माण केली की त्याला गुरुस्थानी ध्वज ठेवला आणि ध्वजाला गुरुदक्षिणा समर्पित करायची, असा एक संघामधला गुरुदक्षिणेचा उत्सव असतो, गुरुपौर्णिमेचा उत्सव असतो संघाचा. हा स्वयंपूर्णतेकडे संघाला नेणारी व्यवस्था डॉक्टर हेडगेवारांच्या चिंतनातनं निर्माण झालेली व्यवस्था आहे की ज्याच्यामुळे संघ हा आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आहे. संघाची शिबिरं होतात, कामं असतात, कार्यालय असतात, अनेक प्रकारचे कार्यक्रम संघाचे होतात. हे संघ स्वयंसेवक स्वतःच्या खर्चाने करत असतात, प्रवासापासून सगळं. त्यामुळं उद्याला भिक्षेतनं जे धन निर्माण होतं, त्याच्यातनं जी गुलामगिरी माणसाला करायला लागते, त्याच्यापासून संघ कायम अलिप्त राहिलेला आहे. त्यामुळे संघ स्वतंत्रपणाने आपले काही विचार मांडू शकतो. कुणाचंही ऑब्लिगेशन संघावरती राहत नाही, कोणाची लाचारी संघाकडे नाही. त्यामुळे संघ स्वतंत्र आपल्या प्रज्ञेनुसार, आपल्या आवश्यकतेनुसार, आपल्या तात्विक भूमिकेनुसार योग्य ती भूमिका निर्भयपणाने संघ घेऊ शकतो. त्याचं कारण ह्या संस्कारामध्ये आहे.
आणि जसं स्वयंपूर्णता आम्ही शब्द वापरला तर मगाशी मी अजून एक शब्द वापरला होता की वैचारिक स्वयंपूर्णता, हां. की संघ संस्कारातनं निर्माण झालेले स्वयंसेवक समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःहून गेले आणि त्यांनी मोठमोठाली कामं निर्माण केली. ही वैचारिक स्वयंपूर्णता आहे. म्हणजे एकचालकानुवर्तित्वाचा जो प्रश्न मला मागच्या मुलाखतीमध्ये आपण विचारला त्याला हे एका अर्थाने उत्तर आहे की अशा प्रकारची नेतृत्व निर्मिती. म्हणजे मी तुम्हाला जर का आधुनिक व्यवस्थापनाचं उदाहरण द्यायचं झालं तर जिम कॉलिन्स नावाचा एक जगप्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ आहे, त्याचं गुड टू बेटर नावाचं एक पुस्तक आहे हां. आणि त्याच्यामध्ये एक लेव्हल 5 लिडरशिप असं वर्णन केलेलं आहे. लेव्हल 5 लिडरशिपचं महत्त्व असं आहे की त्याचं वाक्य असं आहे जिम कॉलिन्सचं की दे आर सच लीडर्स हू डू नॉट क्रिएट फॉलोअर्स, दे क्रिएट मेनी लीडर्स. अच्छा. म्हणजे संघाच्या प्रेरणेतनं संस्कारित होऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन स्वतंत्र संस्था जीवन निर्माण करणारे हे नवे लीडर्स आहेत संघामधले. हम्म. एकच चालकानं वर्तित्व असणारी संघटना अशा प्रकारचे नेते तयार करू शकत नाही. त्यामुळे ज्या संघटनेमध्ये लोकशाही पद्धतीने काम चालतं अशी संघटना वैचारिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असते, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असते आणि हे दोन्ही संस्कार आद्य संघचालक डॉक्टर हेडगेवारांनी संघामध्ये जाणीवपूर्वक पहिल्या वर्षापासून रुजवले. एक थोडासा वेगळा प्रश्न की डॉक्टरांचं निर्माण त्या मानानं वयाच्या खूप अलीकडच्या वयात म्हणजे 50-51व्या वर्षी त्यांचं निर्माण झालं. जर का डॉक्टरांना आणखी काही वर्ष मिळाली असती, पुढचे एक 10-15 वर्ष, तर काय, जर तर या गोष्टीला अर्थ नसतो पण तरी सुद्धा काय वेगळं स्वरूप काही दिसलं असतं आपल्याला? एका अर्थाने कसं असतं की हा कल्पनेचा विषय आहे हा, हां. परंतु डॉक्टरांना त्याची कदाचित चाहूल लागली असावी. त्यामुळे जे द्वितीय सरसंघचालकांची डॉक्टरांनी नियुक्ती केली ना, हा डॉक्टरांच्या कर्तृत्वाचा मोठा भाग आहे. हम्म. ज्यांना डॉक्टर गोळवलकरांची पूर्ण माहिती नाही त्यांना कदाचित मी जे आता बोलणार आहे त्याची कल्पना येणार नाही. डॉक्टर गोळवलकर हे अत्यंत प्रज्ञावंत अशा प्रकारचे पुरुष होते आणि आध्यात्मिक प्रेरणा त्यांच्या फार मोठ्या प्रमाणात त्यांना आध्यात्मिक प्रेरणा होत्या. स्वामी विवेकानंदांचे जे गुरुबंधू होते स्वामी अखंडानंद, तर बंगालमध्ये त्यांचा सारगाची म्हणून एक मठ होता आणि त्याचे उत्तराधिकारी म्हणून कदाचित गोळवलकर गुरुजींनी पुढचं काम केलं असतं. नंतरच्या काही संशोधनातनं काही पत्रव्यवहारामधनं हे समोर आलं. तर विवेकानंदांचं स्मरण मला डॉक्टर गोळवलकरांचं नाव निघाल्यानंतर अशा प्रकारे होतं की रामकृष्णाने देखील त्यांना अशा प्रकारे संस्कार केला की फक्त मोक्षमार्गाने तू जायचं नाहीस तर समाजाचा उद्धार करायचा आहे. खरं. आजच्या काळातली जर का आपण तुलना केली तर आपण त्या ठिकाणी डॉक्टर हेडगेवारांची कल्पना केली की त्या आध्यात्मिक मार्गावरनं हा तुझा फक्त वैयक्तिक एकट्या उत्कर्षाचा मोक्षाचा मार्ग आहे, तर तुम्हाला समाजसेवा करायची. या दृष्टीने डॉक्टर गोळवलकरांसारख्या अध्यात्म मार्गावरती खूप प्रगती केलेल्या प्रज्ञावंत माणसाला डॉक्टर हेडगेवारांच्या व्यक्तिमत्वाचा काय प्रभाव असेल याची आपण कल्पना करू शकतो की त्यांना संघ संस्कारामध्ये त्याने आणलं. आणि अत्यंत तरुण वयामध्ये म्हणजे माझ्या अंदाजाने डॉक्टर गोळवलकर जेमतेम 36 वर्षाचे असतील जेव्हा संघचालक ते झाले तेव्हा, आणि पुढचे 33 वर्ष त्यांनी जे डॉक्टरांना शब्द दिला असेल त्यानुसार संघचालकत्व त्यांनी निभावलं. पहिली संघबंदी त्यांच्या काळामध्ये आली. त्यामुळे एका अर्थाने डॉक्टरांचं एक वेगळं रूपच गोळवलकरांच्या रूपाने संघचालक पदावरती आरूढ झाला असं आपण म्हणूया. त्यामुळे डॉक्टरांचं जरी निर्माण झालेलं असतं तरी डॉक्टरांचा जो तत्वविचार होता डॉक्टरांच्या बरोबर वावरलेले होते तो पूर्णपणानं गोळवलकर गुरुजींच्या मध्ये पूर्णपणानं प्रतिबिंबित उतरलेला झालं होता. होतं ते पूर्ण. म्हणजे आपण अगदी रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद अशी तुलना केली ना तर गुरु शिष्य म्हणून ते तसे 4-5 वर्षच एकत्र होते, खरे 5.5 वर्ष एकत्र होते फक्त. तसं डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर यांचाही सहवास 5-7 वर्षाचा होता. पण त्या 5-7 वर्षामध्ये संघाची जी तत्व त्यांनी संक्रमित केली असतील, जी विचारधारा संक्रमित केली असतील, त्या योग्यतेचे ते देखील होते. तर त्याच्यामुळे दुसरं जे स्मूथली ते सगळं असं हे झालं. म्हणजे डॉक्टरांच्या निर्माणानंतरही डॉक्टरांना कुठेही काही मनामध्ये वाटलं नसतं की आपण नसलो तरी हे कार्य व्यवस्थित सुरू आहे याचं समाधान एक त्यांना निश्चितपणाने मिळालं असतं. ती व्हिजन होती त्यांची. आज आपण जेव्हा बाहेरची परिस्थिती बघतो तर राष्ट्र किंवा देशभक्ती हा विषय काहीसा थोडासा बाजूला गेल्यासारखा वाटतो अनेक व्यक्तींच्या ह्याच्यात. संघ स्वयंसेवकांच्या बाबतीत म्हणत नाहीये, पण मग आजच्या काळात जो डॉक्टरांनी राष्ट्रप्रथम हा विचार त्यावेळेला मांडलेला होता तर तो आजच्या काळामध्ये समजून घेताना आपल्याला काय विचार करावा लागेल? कारण प्रत्येक ठिकाणी राष्ट्रप्रथम हा विचार खरं तर प्रत्येक व्यक्तीच्या मनात रुजणं ही आजच्या काळाची गरज आहे, जी आपल्याला काही ठिकाणी अभाव त्याचा दिसतो. त्याचं एकच उत्तर असं देता येईल की संघाचा प्रभाव अधिक मोठ्या प्रमाणामध्ये वाढणं. आज शेवटी काय असतं
की समाजामधला जर का आपण वर्गवारी जर का आपण केली तर मॅनेजमेंटमध्ये एक 80-20 असा रूल नेहमी वर्णन केलं जातं. त्याचा अर्थ असा असतो की 20% लोक समाजातली कुठल्याही व्यवस्थेमधली कुठल्याही कार्यालयामधली ही उत्कृष्ट काम करणारे असतात आणि 80% मधली त्यांच्या एवढीच माणसं ही नकारात्मक काम करणारे असतात अशी आपण कल्पना करूया. आणि उरलेला जो साधारण 60-70% लोकसमूह असतो ना तो प्रेक्षकाच्या भूमिकेत असतो, सायलेंट स्पेक्टेटर असं आपण त्याचं वर्णन करतो. काठावरून मजा बघणे. त्यामुळे संघाच्या याच्यामध्ये देखील आपल्याला काय करायला लागेल की जो सांबुद्धार आहे संघाचा त्याला तो संघाच्या कामामध्ये कसा येईल, जो विरोधक आहे तो सांबुद्धार कसा होईल, जो सांबुद्धार आहे तो सक्रिय संघ स्वयंसेवक कसा होईल, हा परिवर्तनाचा मार्ग आहे. हा इतका आदर्श विचार आहे की त्याला साहजिकपणाने लागणारा काळ देखील मोठा असणार आहे. परंतु आपण आता म्हणल्यानुसार कदाचित पुढच्या काळामध्ये भूमिती श्रेणीने संघाचं काम वाढू शकतं. परंतु आपण जर का आता संघाचे येणारे नवीन तरुण प्रचारक जर का आपण बघितले ना ते अत्यंत उच्च विद्याविभूषित आहेत. म्हणजे आपण सातारामधला देखील गेल्या 3-4 वर्षाचा जर का आढावा आपण घेतला तर IT मध्ये परदेशात जाऊन आलेले चार्टर्ड अकाउंटंट असणारे, असं चांगल्या प्रकारची गुणवत्ता असणारे असा कल समाजामध्ये आज देखील आपल्याला दिसतोय. किंवा जे संघाचे स्वयंसेवक नाही आहेत अशा क्षेत्रात जरी आपण विचार केला, म्हणजे आपण माशेलकरांचं आपण नाव घेऊ, नराळीकरांचं आपण नाव घेऊ, की परदेशामध्ये मोठ्या प्रकारच्या संधी असताना देखील राष्ट्रप्रेमानेच ही माणसं इथं थांबली. काकोडकरांचं आपण नाव घेऊ शकतो, अब्दुल कलामांसारखं आपण नाव घेऊ शकतो. तर ही रोल मॉडेल असतात समाजामध्ये, हे नेहमीच अल्पसंख्या असतात. परंतु संघाचा प्रयत्न आता पुढच्या काळामध्ये कसा होणार आहे की आपलं प्रभाव क्षेत्र वाढणं, सज्जन शक्ती मागाशी मी उल्लेख केला की जे रूढार्थाने संघाचे स्वयंसेवक नाही आहेत पण समाजामध्ये चांगलं काम करतायत अशा लोकांना देखील संघाच्या कामामध्ये जोडून घेणं किंवा त्यांच्या कामामध्ये आपण त्यांच्या बरोबर राहणं, यातनं संघाचं काम विस्तारच जाणार आहे. किंवा आदर्श स्थितीमध्ये संघ हा विसर्जितच व्हायला पाहिजे पुढच्या काळात आणि त्याचं समाजामध्येच परावर्तन व्हायला पाहिजे. परंतु याला लागणारा काळ जास्ती असू शकतो. म्हणजे एकूण कसे सांस्कृतिक आक्रमण आता सध्या तरुण पिढीवर विशेषतः बऱ्यापैकी होत राहतात किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक उलटे सुलटे विचारही त्यांच्या मनामध्ये रुजवले जातात आणि आजची पिढी ही तसा फार खोलवर विचार करणारी अपवादानं आपल्याला दिसत असते. तर अशा वेळेला पुन्हा एकदा व्यक्ती निर्माणाचं कार्य संघानं हाती घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. आता काय होतं की संघाच्या विद्यार्थी म्हणजे जी वेगवेगळे क्षेत्र आहेत ना संघाची, तर अनेक क्षेत्रात संघाने प्रवेश केलेला आहे. तर त्या ठिकाणी आपला प्रभाव निर्माण करणं आणि हे विचार संक्रमित करणं हा त्याला उपाय आहे की अधिक लोकांपर्यंत आपण पोहोचणं, आपला वेग वाढवणं हाच त्याला उपाय आहे संघाच्या याला. आणि दुसरी गोष्ट काय असते की ज्यावेळेला असं काम करणारी माणसं असतात ना ती नेहमी कॅटलिस्टच्या रोलमध्ये असतात, संप्रेरकाचं ते काम करतात. म्हणजे उदाहरणार्थ अगदी एक पिंपभर गढूळ पाणी असेल तर त्रुटीचा खडा नेहमी छोटा असतो, तेव्हा संघाचा स्वयंसेवक हा या पद्धतीने काम करत असतो. त्यामुळे मी मगाशी सांगितलं की 100 वर्ष पूर्ण होताना देखील अत्यंत आनंद होणारा समाजातला एक मोठा वर्ग आहे. संघाबद्दल कमालीची असूया वाटणारा, विखार वाटणारा, द्वेष वाटणारा असा एक वर्ग आहे आणि संघाबद्दल नव्याने कुतूहल निर्माण झालेला एक मोठा वर्ग आहे. हा संघाचा टार्गेट ग्रुप असणार आहे पुढच्या काळामध्ये. की आपण जर का आता बघितलं तर वेबसाईटवरनं संघाच्या याच्यामध्ये आम्हाला स्वयंसेवक व्हायचंय असा मोठे प्रतिसाद आपल्याला मिळत आहेत. त्या यंत्रणा अजून आपल्याकडे नाहीये किंवा उत्साहाच्या भरामध्ये कुतूहलापोटी देखील असं घडत असू शकतं. परंतु संघ आता 100 वर्षानंतर नवं जे आता संघाचं सगळं प्रचार प्रसार सगळं व्यवस्था चालू आहे त्याच्यानुसार संघाबद्दल कमालीचं कुतूहल वाटणं, आकर्षण वाटणं अशा टप्प्यावरती संघ आलेला आहे. या लोकांना कसं संघाशी जोडून घेता येईल असा प्रयत्न पुढच्या काळात केला पाहिजे. तो वेग वाढेल असं मला वाटतंय. आता आपण या मुलाखतीच्या समारोपाकडेच वळतो आहोत. तर 1925चा संघ आणि 2026 मधला 2025 या शताब्दी वर्षातला संघ मूलतत्वांशी कुठलीही फारकत न घेता, तत्वांची तडजोड न करता तरीही काही बदल संघानं आज घेतलेले आहेत स्वतःच्या कार्यपद्धतीमध्ये. काही सोशल मीडियाचा जो प्रचार आणि प्रसाराचा भाग आहे तो तर आहेच, त्याच्याशिवाय अन्य काय बदल आपण झालेले पाहतो. आपण जर का संघाचा आपण जर का विचार केला तर या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये संघाची शक्ती पहिल्या काळामध्ये कमी होती. तर त्यामुळे स्वतःमध्ये आत डोकून बघणं आणि त्या दृष्टीने संघाचं काम करणं असं होत गेलं. मी मगाशी संघबंदीच्या 2-3 टप्प्यांचा उल्लेख केला. त्यावेळेला परिस्थितीच्या गरजेपोटी किंवा आलेल्या अनुभवाचं विश्लेषण करून संघाच्या कार्यप्रणालीमध्ये बदल करायचे या विचारातनं संघाच्या पहिल्या बंदीनंतर डॉक्टर गोळवलकर द्वितीय सरसंघचालक असताना इतर क्षेत्रामध्ये संघाचा विस्तार करणं ही पहिली कल्पना त्याच्यामध्ये आली. त्यानुसार तो संघाचा विस्तार झाला. बाळासाहेब देवरसांच्या काळामध्ये सेवा कार्याचा मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार झाला. आता आजच्या काळामध्ये
जेव्हा मोहनजी भागवत आहेत किंवा जे मधले 2 संघचालक आहेत, त्याच्यामध्ये संघाची शक्ती अजून वाढत गेली संघाची. आणि आज संघ अशा टप्प्यावरती आहे की संघाचा स्वयंसेवक असला आणि नसला तरी मागासपासून मी जे सांगितलं की जे संघाशी संबंधित नाहीत परंतु आमचे सांबुद्धारे समाजात चांगलं काम करतायत, त्या लोकांशी आपण जोडणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांना आपल्यापर्यंत आणणं, त्यांच्या कामामध्ये आपण सहभागी होणं, या टप्प्यावरती संघ आलेला आहे. किंवा मगाशी मी एकदा असा उल्लेख केला की संघ स्वतःबद्दल बोलायचा नाही. आज संघाला ते ठीक वाटतं, योग्य वाटतंय संघाला की आपली भूमिका या 100 वर्षात काय काय झालं, पुढं आपलं नियोजन काय आहे, पंचपरिवर्तनवर हा विषय संघाच्या समोर आहे, याच्याबद्दल आज मोठ्या प्रमाणामध्ये बोललं जात आहे. तुम्ही आता उल्लेख केल्यानुसार कुटुंब व्यवस्था की ज्याच्यावरती आज मोठ्या प्रमाणात आक्रमण सुरू आहे, असे बदलत्या काळानुसार बदलत्या आव्हानांचा विचार करून संघाने या ज्या 5 गोष्टी आता निवडलेल्या आहेत ना, पंचपरिवर्तनाच्या, ते यालाच उत्तर आहे त्याला. किंवा आताचं जे अभियान आहे, गृहसंपर्काचं अभियान आहे की घराघरात संघ पोहोचवणं. बरोबर. तर यातनं संघाची माहिती लोकांच्या पर्यंत जाणं आणि समाजामधलं जे परिवर्तन करायचे हे ते विषय आहेत की म्हणजे स्वबोध त्याच्यामध्ये असेल की आमच्या परंपरा काय आहेत, पर्यावरण आमचं काय, कुटुंब, ह्याच्यामध्ये आता हा संघाचा कार्यक्रम आहे असं नाही, समाजाला मान्य होणारा कार्यक्रम आहे. अशा समाजाशी जवळीक साधणारे विषय आहेत ते सगळे पूर्ण, समाजाला हवा असणारा, अनुकूल असणारा. तर यातनं संघाचा विस्तार होऊ शकतो पुढच्या काळामध्ये. म्हणजे जे जे चांगलं काम समाजात चाललेलं ना ते संघाचंच काम आहे, अशा एका टप्प्यावरती संघ आता पोहोचलेला आहे. म्हणजे संघाचा विस्तार या प्रमाणात झालेला आहे की सगळी चांगली कामं ही संघ स्वरूपच आहेत, सगळी कामं आमचीच आहेत, ती कामं ते आमचीच आहेत. म्हणजे एका प्रकारचा अद्वैत, चांगल्या कामामधलं अद्वैत असं आपण त्याला म्हणूया की तो द्वैत भाव न राहता चांगलं काम इज इक्वल टू संघ, संघ इज इक्वल टू चांगलं काम, अशी देवाणघेवाण समाजामध्ये पुढच्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये होईल. म्हणजे ही एक वेगळी ओळख आता संघाची याच्या पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं होईल की जिथं चांगलं काम आहे तिथं संघाचा कोणीतरी स्वयंसेवक किंवा संघ विचार हा असणारच आहे, अशी ही ओळख निर्माण होईल किंवा निर्माण व्हावी अशी आपण अपेक्षा करूयात. मला वाटते गेल्या 3ही भागामध्ये संघ विचार डॉक्टर हेडगेवारांच्या संकल्पनेतला जो होता तो आपण खूप बारकाव्यानिशी समजावून घेतला, विविध उदाहरणांसह समजावून घेतला. आजच्या काळाशी त्याची जी काही संगती होती तीही काहीशी आपण लावलेली होती. जोशी साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि हा संघविचार सर्व श्रोत्यांना समजावून सांगितला, त्याबद्दल आपल्याला खूप मनापासून धन्यवाद देते. नमस्कार. मी हिंदवी रेडिओ म्हणून आणि मुलाखतकार वैदेही कुलकर्णी म्हणून आपला विशेष आभारी आहे की एका चांगल्या कामामध्ये आपण मला सहभागी करून घेतलं. त्यामुळे संघ शताब्दी नंतरच्या संघाचा हा प्रवास कसा झाला याच्यावरती माझ्या मनातले विचार आपल्यासमोर मांडण्याची संधी आपल्यामुळे मिळाली. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण आनंद घेतलात सत्संग या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण ऐकलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक माननीय अनंतराव हरिभाऊ जोशी यांची सौ वैदेही कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तर पुन्हा भेटूयात सत्संगच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.